आधुनिक भारताचंही उत्थान हवं असेल तर आपल्याला संस्कृतचं नुसतं पुनरुज्जीवन नव्हे, म्हणजे केवळ भूतकाळाची पूजा नाही, आधुनिक काळात सुद्धा मराठी सहित संस्कृत सुद्धा ज्ञानभाषा बनेल. नवे विचार ज्याच्यात तयार होईल, नवी प्रतिभा ज्याच्यात फुलेल आणि विज्ञान तंत्रज्ञानासकट की आपल्या प्रतिभेने एकही क्षेत्र सोडता कामा नये. कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, व्यवसाय, सगळ्या क्षेत्रांच्या मधलं. पण ती जननी संस्कृत आहे. या भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट मी आहे. मला म्हणायचं त्या संकल्पनेला एक आधुनिक रूप, म्हणजे मी त्याला नाव देतोय द चक्रवर्ती डॉक्ट्रिन, की ज्याला भारतीय उपखंड नाव आहे. हा भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाचा प्रदेश आहे. यामधली धोरणं भारताच्या विरोधी असून चालणार नाहीत. आम्हाला अमेरिकेचा म्हणून जो काही विश्व व्यूह आहे, वर्ल्ड व्ह्यू, विश्व, त्यामध्ये अमेरिकेला भारत चीन विरोधी शक्ती म्हणून हवा आहे. पण त्या नादामध्ये स्वतः भारतच एक महाशक्ती झाला हे अमेरिकेला नकोय. हा समतोल आहे. हार्वर्ड प्रणीत आता परिभाषा सुद्धा आहे की ते भारतीय उपखंडाला भारतीय उपखंड नाही म्हणतात. तिकडे त्यांनी शब्द शोधून काढला साऊथ एशिया, की आगा जो कधी नाहीच, पण साऊथ एशिया. आणि वर्णन करायचं साऊथ एशिया हा शब्द, ही संज्ञा सुद्धा भारताचं जे मूलभूत महत्व आहे ते कमी लेखण्यासाठी कुशलतेने योजलेली संज्ञा आहे, की जी मग आपल्याकडचे अनेक स्वतःला पुरोगामी म्हणवणारे तथाकथित डावे हीच संज्ञा वापरतात. उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला तिन्ही बाजूनी महासागर. हा प्रदेश हजारो वर्ष भारत आहे. यातल्या लोकांना भारतीय म्हणतात. पुणेकर चर्चा करण्यात नेहमीच आघाडीवर असतात असं म्हटलं जातं. आणि पु ल देशपांड्यांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर आंतरराष्ट्रीय परराष्ट्र किंवा अमेरिकेचं परराष्ट्र धोरणापासून ते मराठी माणूस स्पर्धा परीक्षेत मागे का वगैरे वगैरे वगैरे. पण इथे बसलेल्या माणसांनी त्याच्यावर फक्त चर्चा नाही केली, तर 40 वर्षापूर्वी ही स्पर्धा परीक्षा पास करून भारतीय सेवेत दाखल झाले आणि जगासमोर आदर्श दाखवून दिला की मराठी माणूस हा जगात पुढे आहे. असे वक्ते आपल्याला आज लाभलेत, ज्यांनी आधी केले मग सांगितले. याप्रमाणे सगळं आत्ता भगवानजी दातारांनी त्यांचा विस्तृत परिचय सांगितलाच. पण असे जे वक्ते अविनाशजी धर्माधिकारी आपल्याला लाभलेत, त्यांचा सत्कार अविनाशजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दोघंही अविनाश आहेत. आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतोय ते म्हणजे अविनाशजी धर्माधिकाऱ्यांचं आजचं व्याख्यान. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या निमित्ताने सगळ्यांसमोर ठेवावे. सर्वार्थाने एका घरातले, सर्वार्थाने एका कुटुंबातले, एका परिवारातले आपण सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. मी या मुद्द्यावर आत्ता वेळ जास्ती देणार नाहीये, देऊ शकणार नाहीये, कारण कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी वाक्यात मला थेट विषयाला हात पण लावायचा आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून त्या विषयाच्या खोलातही जायचं आहे. आणि भारताच्या परराष्ट्र नीती संदर्भातली एक एकत्र केल्यावरची नम्रपणे मी ज्याला मूलभूत संकल्पना म्हणेन इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून माझ्या ह्या पहिल्या 2 मंत्रांवर आत्ता फार भाष्य करत नाही. आणि असं भाष्य करत नाही म्हणताना एवढंच म्हणतोय की हा एक शब्द नमस्ते, ह्याच्यामध्ये पण अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड आहे. एका त्या नमस्ते शब्दाचा अर्थ आहे माझ्यातली ईश्वरी चेतना तुमच्यातल्या ईश्वरी चेतनेला नमस्कार करीत आहे. आणि याही वाक्याचा पदर असा जर उलगडला तर सगळ्यात खोल
म मुळातला समोर येणारा अर्थ आहे तो म्हणजे सर्वांमध्ये एकच एक चेतना, ईश्वरी चेतना भरलेली आहे. या नात्याने सर्व समानपण आणि सर्व मित्रपण. एका नमस्ते ही आपली भारतीय शैली आहे, सूत्र शैली, की अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड अशा 1, 2, 3 शब्दांमध्येच येतं. ते कळल्यापासून मी हे स्वीकारलंय मंत्र, की संवाद सुरू करताना कायम पहिला मंत्र नमस्ते आणि पाठोपाठचा मंत्र, त्याला मी दुसरा नाही म्हणतोय, क्रम तोच. बोलताना शब्दांचा काहीतरी क्रम असतो म्हणून पाठोपाठ येतं, पण ते शब्द आहेत सर्वांना, सर्व काळ, सर्व शुभेच्छा. हे आपल्या हजारो वर्ष चाललेल्या प्रार्थनेचं मराठी रूप आहे. पण सर्वेत्र सुखिनः सन्तु, जीवन जे जगायचं, सगळे आपण माणसं आहोत, भलं बुरं उंच सखल आपल्या सगळ्यांनाच आहे, कोणाला चुकलंय. पण त्या जगण्यामागची मुख्य दृष्टी विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आणि आपल्याकडनं होणारं कर्म, ते त्या सर्वेत्र सुखिनः सन्तुमध्ये व्यक्त होतं. ते तर इथपर्यंत की मला जर कोणी विचारलं, फार बडबड करतोयस, फार भारतीय संस्कृती करतोस, तर व्याख्या काय रे, भारतीय संस्कृतीची व्याख्या काय? तर मला झालेलं आकलन आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु म्हणजे भारतीय संस्कृती. अंतःकरणातली प्रार्थना विश्व कल्याणाची आणि आपल्याकडनं होणारं काम करायचं, जीवन जगत राहायचं, याला म्हणायचं भारतीय संस्कृती. आणि विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना हे सुद्धा आपल्या परराष्ट्र नीतीचं सुद्धा सूत्र असलं पाहिजे, तसं असावं, अशी भारताची वाटचाल असायला पाहिजे. यालाही नाव आहे चाणक्य ते मोदी व्हाया विवेकानंद. नाव सुद्धा चाणक्य ते मोदी व्हाया विवेकानंद का? ते मुळे 11 सप्टेंबर 1893ला विवेकानंद जगाला हिंदू धर्माचा अर्थ समजावून सांगतात. आणि जेव्हा व्यासपीठावर येणारा प्रत्येक जण दुनियेला सांगतोय तसा जगतोय, नवे नवे जमलं तर तलवारी किंवा तराजू हातात घेऊन कत्तली किंवा दुसऱ्यांवर राज्य गाजवतोय, तेव्हा हिंदू विचार सांगतो पर्वताच्या शिखरावर जसे वेगवेगळे बिंदू पडतात, थेंब, आणि विविध वाटांनी एकाच महासागराला मिळतात, तसे आपण सगळे एकाच ईश्वराची रूप आहोत. आपापल्या विविध वाटांनी आपण अंती एकाच सत्य म्हणजे ईश्वराला मिळतो. हे सांगतो तो माझा हिंदू धर्म आणि जगातल्या सर्व धर्मांची जननी, असं विवेकानंदांनी समजावून सांगितलं. हे केवळ तत्वज्ञान नाही आहे, हे परराष्ट्र नीतीचं सुद्धा सूत्र आहे. त्यामुळे नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा हा तर माझा नेहमीचाच मंत्र आहे, पण आजच्या विषयाला सुद्धा त्या मंत्राला जास्ती अर्थ प्राप्त होतो. मला सुद्धा आज तुमच्यामध्ये असण्यामध्ये आनंद आहे. हे व्यासपीठ संघाचं व्यासपीठ आहे, याचा अर्थ ते अत्यंत पवित्र व्यासपीठ आहे. इथे उभं राहून बोलायचं हा गौरव पण आहे, पण गौरवापेक्षा मोठी गोष्ट आहे ती जबाबदारी आहे, उत्तरदायित्व आहे. मी सहज येताना सुद्धा विचार करत होतो, आणि ते नवीन नाही आहे, की संघामध्ये एखाद्या व्यक्तीचा उल्लेख अधिकारी असा जरी झाला तरी त्याचा अर्थ त्याच्याकडे कोणते तरी अधिकार म्हणजे पद म्हणजे सत्ता आहे नसतो. त्याचा अर्थ आहे कौनसा उत्तरदायित्व आहे, की तुमच्यावर आता जबाबदारी कोणती आहे. पद असेल ती जबाबदारी निभावण्यासाठीची आहे. ती कुठल्याही शाखेवर जाणाऱ्या स्वयंसेवकापासून ते तो मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असू दे, नाहीतर देशाचा पंतप्रधान असू दे, म्हणून त्या पंतप्रधानांनाही शब्द प्रधान सेवक असा सुचतो स्वतःबद्दल. पंतप्रधान कार्यालयाचा जो पत्ता 7 रेसकोर्स रोड असतो, भले बदल नावातला आहे, पण त्यामागचे ॲटिट्यूड महत्त्वाचे आहेत. की पंतप्रधानाच्या घरामध्ये पोचणं ही काहीतरी रेस नाही आहे घोड्यांची, रेसकोर्स रोड, म्हणून नाव केलं लोककल्याण मार्ग.
किंवा जिथे ब्रिटिश काळापासून आपल्या नोकरशाहीचे राष्ट्रीय मुख्यालय आहे, साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक आणि राष्ट्रपती निवास आणि त्याच्या समोरचा रस्ता, याला ब्रिटिशांनी ठेवलेलं नाव राजपथ. कारण तिकडे ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये त्यांच्या राजा किंवा राणीच्या राजवाड्यापासून ते संसदेपर्यंत अधिवेशनाच्या वेळी एका विशिष्ट बग्गीत बसून जे राजा किंवा राणी जातो, त्या रस्त्याचं लंडनमधलं नाव किंग्ज वे आहे. की मोर लॉयल दॅन द किंग हा आमचा देश गुलाम मनाची असलेला, जी सोडवण्याबद्दल पंतप्रधान पण काही दिवसांपूर्वी बोलले, कॉलनायझेशन ऑफ द माइंड. म्हणून आमच्याकडच्याही मुख्य रस्त्याला नाव राजपथ. नुसता नावातला बदल असला तरी त्यामागे पुन्हा ॲटिट्यूड येतात, संस्कार येतात. आता त्याचं नाव करण्यात आलंय कर्तव्यपथ. की याचा अर्थ आहे वरिष्ठ IAS, IPS, IFS अधिकारी इत्यादी जे त्या नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, भारताच्या सर्व प्रशासकीय विभागांची सर्वोच्च कार्यालय तिथे आहेत. त्यांनी रोज येताना लक्षात ठेवायचं की तुम्ही ज्याच्यावरून येताय तो राजपथ नाही आहे, तो सत्तेची जागा नाही आहे, ती तो कर्तव्यपथ आहे. की लक्षात ठेवा की हे करायचं आहे ते कर्तव्य आहे, ते लोकांप्रती कर्तव्य आहे, याचं भान ठेवून करायचं आहे. त्यामुळे संघाचं व्यासपीठ तो सुद्धा शताब्दीसारखा पवित्र, त्याला मुहूर्त, स्थळ, काळ सर्वच म्हणा तुम्ही पवित्र. माझी भावना आहे जे कार्य करायचंय आता ते करता येईल अशा मुक्कामावर 100 वर्षांच्या प्रवासाने आपण पोचलो. आणि खरोखरच माझ्या आता अंगावर काटाच येतो विचार करून. आम्हाला ज्या आप्पांचा लहानपणी सहवास मिळाला म्हणजे पहिली पिढी संघाची, आणि डॉक्टरांच्या बरोबर जे देशभर प्रचाराला बाहेर पडले, काही नावांशी तर नंतर माझा वैयक्तिक पण संबंध आला. आपण जसं हमकरे राष्ट्र आराधन म्हटलं तसं फार एक सुप्रसिद्ध पद्य आहे. संघातली पद्धत नाव नसतं सांगायचं कवी कोण आहे, पण असं बोललं जातं की नाह पालकरांची आहे ती कविता. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. आम्हाला काय काम करायचं आहे? मंदिर उभविणे हेच आमुचे शील. की हे राष्ट्राचं मंदिर, भारत मातेचं मंदिर, माझ्या घराला सोन्या चांदीचे पत्रे नाही लावायचे आहेत, ते उभं करण्यासाठी असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. आम्ही पायातले दगड असू, उद्या शिखरावर ज्याला जायचं आहे त्याला जाऊ देत. 100 वर्षाच्या प्रवासानंतर आत्ता कुठे की संघाच्या विचारातून, संस्कारातून तयार झालेली माणसं जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभाव निर्माण करून संस्कृतीचं तेज पुन्हा आकाराला आणतील. माझं म्हणणे कामाला आता पोचलो, तिथे सुरुवात झाली. ते पावित्र्य. आणि मी जांभोरकर गुरुजींच्याही स्मृतीला वंदन करतो. वय वर्ष 13 पासून ते IAS होईपर्यंत म्हणजे 26, माझं घर इथूनच जवळ होतं. आणि गुरुजींनी शाळा सुरू केली, इथपासून माझी त्यांची ओळख पण होती, त्या शाळेवर माझं येणं जाणं पण होतं. आणि संस्कृतला वाहिलेली शाळा आणि शिक्षण पद्धती तर खरंच आहे वस्तुस्थिती की आजही आपल्याला आधुनिक भारताचंही उत्थान हवं असेल तर आपल्याला संस्कृतचं नुसतं पुनरुज्जीवन नव्हे, म्हणजे केवळ भूतकाळाची पूजा नाही, आधुनिक काळात सुद्धा मराठी सहित संस्कृत सुद्धा ज्ञानभाषा बनेल. नवे विचार ज्याच्यात तयार होईल, नवी प्रतिभा ज्याच्यात फुलेल, आणि विज्ञान तंत्रज्ञानासकट की आपल्या प्रतिभेने एकही क्षेत्र सोडता कामा नये. कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, व्यवसाय, सगळ्या क्षेत्रांच्या मधलं. पण ती जननी संस्कृत आहे. तिकडे तमिळनाडूचा मुख्यमंत्री काही काळापूर्वी आधी त्याचा एक मंत्री बडबडला, सनातन म्हणजे व्हायरस आहे, संपवला पाहिजे. आपल्या देशात याला पुरोगामित्व म्हणतात. की तू सनातन म्हणजे काय, त्याचा विचार काय, त्याचा अर्थ काय, नुसता भारत नाही ते जगाला लागू आहे, विश्वाला. पण याचा काही एजंडा आहे, हा उठून म्हणतो सनातन म्हणजे व्हायरस आहे. आणि उदयनिधी स्टॅलिन आत्ता काही दिवसांपूर्वी म्हणाला संस्कृत इज अ डेड लँग्वेज, मेलेली भाषा आहे. पण इफ संस्कृत इज डेड देन मॅन यू आर ऑल्सो डेड. संस्कृत मेली तर तू उदयनिधी स्टॅलिन पण मेला. तमिळ भाषाही हे ज्यांना देश तोडायचा आहे त्यांनी सुमारे गेली 200 वर्ष पद्धतशीरपणे केलेली खुनशी योजना आहे.
संस्कृत आणि तमिळ, उत्तर आणि दक्षिण, आर्य आणि द्रविड असे पेटवून द्यायचं भांडण. त्या विषाला अजूनही फळं लागतायत. ते या उदयनिधी स्टॅलिननी तोडलेले तारे. त्याचं नावच संस्कृत शब्द आहे. उदयनिधी हा शब्दच संस्कृत आहे. ते ज्यांनी ठेवलं आजोबा त्याचे, करुणानिधी हा पण संस्कृत शब्द आहे. आणि उठून जो म्हणतो संस्कृत मेल आहे, तर संस्कृत मेलं तर आपण सगळे मेलो. संस्कृत ही जगातल्या सर्व भाषांची जननी आहे. आत्ताचा माझा विषय नाही आहे, पण तो मी बोलणार आहे त्याच्याशी जोडला जाणारच आहे आपोआप. ध्वनी घशातनं निघणाऱ्या ध्वनींचा अभ्यास, त्यातून तयार होणारं भाषा नावाचं शास्त्र, याचा जेवढा सखोल विचार संस्कृतमध्ये झालाय तेवढा आजचं मॉडर्न लिंग्विस्टिक्स, ते आत्ताचे लिंग्विस्ट सांगतात की महर्षी पाणिनीच्या कोणी जवळपास पण येणार नाही अशी 4016 सूत्र अष्टाध्यायीमध्ये. आणि आत्ताचा ज्याचं वर्णन द ग्रेटेस्ट लिव्हिंग लिंग्विस्ट असं केलं जातं, नॉम चॉम्स्की. हार्वर्ड विद्यापीठातला लिंग्विस्टिक्स भाषाशास्त्राचा आयुष्यभरासाठीचा प्राध्यापक आहे. त्यांचा इंग्लिश शब्द प्रोफेसर एमेरिटस. विचाराने तो खरा डावा आहे, लेफ्टिस्ट आहे. पण त्याच्यातला लेफ्टिझम त्याला या विकृतीला परवानगी नाही देत. तो हे सत्य सांगतो की भाषा म्हणून जगातली सर्वश्रेष्ठ, सर्वात शास्त्रशुद्ध भाषा आहे संस्कृत. ती जगातल्या सर्व भाषांची जननी आहे. संस्कृत म्हणजे नुसती भाषा नाही आहे, भाषांची भाषा. भाषा हा जो प्रकारच आहे मानवी अस्तित्वातला, त्याचं सगळं मूळ म्हणजे संस्कृत आहे. आणि जांभोरकर गुरुजींनी ज्याला आयुष्य अर्पण केलं, आज मला आनंद होतो हे फुललेलं आणखीन पाहताना. होत राहो, ही एक देशव्यापी सुद्धा सर्व बदलेल असं घडलं पाहिजे. आणि त्या संस्कृतशी आपला धागा जोडून नवा भारत नव्या काळातल्या पराक्रमाला सज्ज झाला पाहिजे. म्हणजे सतत भान ठेवायचं आहे. ते नुसतं भूतकाळाची पूजा नाही आहे, पण तो भूतकाळ म्हणजे काहीतरी सगळा आमचा पराभवाचाच इतिहास आहे. आमचे वेद उपनिषद म्हणजे सगळी काहीतरी अंधश्रद्धाच आहे, मागासलेलंच आहे. आणि या देशावर सतत आक्रमण झाली. आलेल्या आक्रमकांनीच काय ते नवी संस्कृती, नवे विचार, नवी प्रतिभा, काय हे जे नॅरेटिव्ह वर्णन घटित आपल्याला सांगितलं जातं, खरं असतं तर सांगणारा मी पण पहिला असतो, पण नाही आहे खरं. हा जो नवा भारत, जो आपला भारतपणा जपून, आत्मा जपून नवरूप धारण करतो, हे मी म्हणतोय माणूस, नागरिक म्हणून सुद्धा तुमचं माझं आव्हान आहे की ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा दाखवून द्यायचं. 10 मेच्या संध्याकाळी 5 वाजता असं काहीतरी घडलंय की मी तिथपासून आता वर्णन स्वातंत्र्योत्तर भारताच्या विदेश नीतीतला सर्वात आव्हानात्मक कालखंड असं मी त्याचं वर्णन करतोय. द मोस्ट चॅलेंजिंग पिरियड इन इंडियाज फॉरेन पॉलिसी सिन्स इंडिपेंडन्स. 10 मे संध्याकाळचे 5. पाकिस्ताननी 22 एप्रिलला पहलगाम, बैसरन खोरो व्हॅली इथे पद्धतशीर योजना करून, हे चुकून नाही आहे, गरम डोक्याने नाही, त्यामागे नीट कॅल्क्युलेटेड, नीट गणित केलेलं आहे. आणि वेचून 26 जणांना त्यांचा धर्म विचारून आणि गोळ्या घालून मारलंय. 22 एप्रिलला करताना एव्हाना पाकिस्तानला माहितीच आहे की हा आत्ताचा भारत काय गप बसून ऐकून घेणारा नाही. तो 16 मे 2024ला तो संपला. आत्ताचा भारत अरेला कारेन, हात उचलला असतं, दोन्ही हात खांद्यापासून उखडून काढून थोबाडीत ठेवून देऊ असा आहे. पण अशा गोष्टी ऐकणारा पाकिस्तान देश नाही. आणि त्यांचं जे स्ट्रॅटेजिक थिंकिंग चालतं की भारताच्या अंगावर जायचं आहे, वॉर्निंग भारताने दिली होती की यापुढे दहशतवादी आम्ही गप बसून ऐकून घेणार नाही. 26 नोव्हेंबर 2008 10 दहशतवादी घुसले, 3 दिवस मुंबईत थैमान केलं, आमचेच मित्र लढले, त्यातले 3 तर त्या मॅडम कामा हॉस्पिटलपाशी गेले. सरकार नावाच्या व्यवस्थेने काही केलं नाही, काही केलं नाही, काही प्रतिकार नाही. अमेरिकेचा दबाव होता, आम्ही करणार होतो असं आता म्हणतात. चिदंबरम यांचं आत्ता होतं विधान की आम्ही करणार होतो, पण अमेरिकेचा दबाव होता, काही केलं नाही. त्यांनी जगात तयार झालेली प्रतिमा की थप्पड ठेवून दिली तर हा देश गप्प तरी बसतो किंवा दुसरा गाल तरी पुढे करतो.
पंतप्रधान मोदींनी पहिल्यापासून एक क्लिअर केलं होतं. प्रयत्न मैत्रीचे केले. पहिल्या शपथविधीलाही भारतीय उपखंडातल्या सर्व देशांच्या प्रमुखांना प्रेमाने बोलवलं, ते त्यांनी स्वीकारलं. हे स्वतः पाकिस्तानात गेले. एका विदेश दौऱ्यातनं परतताना अचानक पण पाकिस्तानात उतरले, नवाज शरीफला भेटले. पहिली दिशा मैत्री जमते का बघू. या गोष्टींचा पाकिस्तानवर काही परिणाम होत नसतो. पाकिस्तानचं साधारण 1971 नंतरचं भारतविषयक धोरणच आहे ब्लीडिंग इंडिया विथ 1000 कट्स. हे वाक्य ISIच्या मूळ रेकॉर्डमधलं वाक्य आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना की भारताला आपण सरळ सरळ युद्धामध्ये हरवू शकतच नाही. ज्याचं आर्मीचं नाव म्हणजे डिफेन्स ह्याचं नाव कन्व्हेन्शनल वॉरफेअर. 71च्या युद्धामध्ये जो फटका बसला, चारी मुंड्याची संपूर्ण शरणागती, पाकिस्तानला कळून चुकलं की युद्धाला जे स्वरूप आलंय ते पाहता काय आपण काय भारतासमोर टिकू शकत नाही. युद्धशास्त्राचा विचार केला आणि अचानक पाकिस्ताननी कळू न देता काहीतरी हल्ला चढवला, म्हणजे सरप्राईज एलिमेंट. तरी फार तर पहिले 48 तास किंवा जास्तीत जास्त 72, पण भारताचा जगरनॉट एकदा जर चालू झाला आपण काय भारतासमोर टिकू शकत नाही. पाकिस्ताननी तेव्हापासून स्वीकारलेलं धोरण आहे पुढे दहशतवाद, पाठीशी अण्वस्त्र. की भारताला असा डायरेक्ट युद्ध नाहीच करायचं, दहशतवादी कारवाया घडवत राहा. आज दिल्लीला, उद्या मुंबईला, परवा जयपूरला, मग अहमदाबाद, मग कांची, मीनाक्षी म्हणजे मदुराई, बंगलोर, रोजच्या गोष्टी होत्या. आणि असं चाकूचे वार करून एक एक नस कापली, रक्त वाहत राहतंय. ब्लीडिंग इंडिया विथ 1000 कट्स. हे भारत देश ऐकून घेत राहिला अंतिमता निर्णायक 26 फेब्रुवारी 2019 पर्यंत. कारण आपल्याला कोणतरी अक्कल शिकवणारे होते ना आपण शिकत होतो की जर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला झाला भारतात तर म्हणे भारताने उलटी थप्पड रिटॅलिएट करू नये. का? भारताने जर उलटी थप्पड ठेवून दिली तर पुन्हा पाकिस्तानही काहीतरी करणार, मग पुन्हा भारत म्हणजे वाढत जाणार, एस्कलेशन की वाढत जाणार. ते जर वाढत गेलं तर रूपांतर युद्धात होणार. आणि युद्ध जर झालं तर आता दोघांकडे अण्वस्त्र आहेत, म्हणजे ते अणुयुद्ध होणार. अणुयुद्धात विजय कोणाचाच होणार नाहीये. अणुयुद्ध म्हणजे MAD म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन. याच्यात विजय कोणाचे म्हणून आता तुम्ही गप्पच बसा. रिटॅलिएशन मीन्स एस्कलेशन, एस्कलेशन मीन्स वॉर, अँड वॉर मीन्स न्यूक्लिअर वॉर. मग त्यापेक्षा नका करू, गप बसा. हे भारत अंतिमता निर्णायक सांगता येईल की 26 फेब्रुवारी 2019 पर्यंत ऐकत होता. पण मोदीजींनी पंतप्रधान झाल्या झाल्या वॉर्निंग दिलेली होती पाकिस्तानला की सुधर जा वरना. आणि आम्ही गप बसून ऐकून घेणार नाही. पहिल्यांदा ते आपल्या उरीच्या एअरफोर्सच्या तळावर हल्ला झाला त्यावेळी आपण ते सिद्ध करून दाखवलं की तिथपासूनच्या काही दिवसात पाकव्याप्त काश्मीरमधली सीमारेषा लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून आपले कमांडोजनी पलीकडे शिरून आपल्या इंटेलिजन्सनुसार जिथे दहशतवादी तळ होते उद्ध्वस्त केले. कळायला पाहिजे पाकिस्तानला, पण पाकिस्तान ते ऐकणारा नाही. मग निर्णायक घडलं 14 फेब्रुवारी 2019 आहे. पुलवामापाशी आत्मघातकी RDXची एक अख्खी जीप आपल्या CRPFच्या कॉन्व्हॉयवर. ही तारीख 14 फेब्रुवारी आहे 2019. आणि आपले सुमारे 75 CRPFचे जवान त्याच्यात मारले गेले. पंतप्रधान म्हणाले की याचं उत्तर दिलं जाईल आमच्या चॉईस, आमची सोयीची वेळ. म्हणजे युद्ध गरम डोक्याने नसतंय लढायचं. काहीतरी चिडलान गेला शत्रूच्या अंगावर धावून नसतंय करायचं. शत्रूला आपल्या सोयीने कुठे खिंडीत गाठायचं आहे, कुठे अनपेक्षित ठिकाणी ठोकायचं आहे, पण आम्ही ठोकणार आहोत. ते भारताने सिद्ध करून दाखवलं. आपला एअरफोर्स 26 फेब्रुवारी 2019 पहाटेच्या वेळी एका वेळी 12 विमानं भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून एअरबोर्न हवेत. त्यातल्या 6 हवाई हद्द पाकिस्तानची ओलांडली. हे लक्षात घ्या, हे पाकव्याप्त काश्मीरची सीमा ओलांडण्यापेक्षा हे गंभीर कृत्य. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार
दुसऱ्या देशाच्या कोणत्याही हद्दीचा भंग करणे याला ॲक्ट ऑफ वॉर नाव दिलं की हे युद्ध, आणि मग तो देशही युद्ध म्हणून तुम्हाला उलटा ठोकू शकतो. पूर्ण भान ठेवून पण आपल्या एअरफोर्सने जाऊन बालाकोटला, ती तारीख 26 फेब्रुवारी आहे 2019, बॉम्बिंग केलं. तो बंकर बस्टर नावाचा बॉम्ब होता. लष्कर ए तैयबाचे किती 150, 200, 250, 300 किती मेले आजपर्यंत गणती नाही आहे, पण भारताने ठोकला. ऐकणाऱ्या किती जणांच्या लक्षात आहे मला कल्पना नाही आहे. 26 फेब्रुवारी ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे, ज्यांनी आपल्या वयाच्या 15 वर्षां काही दिवस असताना प्रतिज्ञा घेतली, मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. आणि तसे पुढची 66 वर्ष हा पेटलेला यज्ञ होता. एकच स्वप्न, समर्थ भारत पुन्हा उभा राहताना दिसायला पाहिजे. असा समर्थ भारत की तो सामर्थ्यशाली असल्यामुळे विश्वाच्या कल्याणाची भाषा करू शकेल. आणि 65च्या युद्धामध्ये ज्या वेळेला पाकिस्तानला आपण ठोकला, सावरकरांचा देह जर्जर झालेला होता. म्हणाले, ज्यासाठी हा देह धारण केला त्याचं काम होताना मला दिसतंय. मृत्युंजय असलेल्या सावरकरांनी 5 फेब्रुवारीला अन्न पाणी थांबवलं. आपली भारतीय प्रथा प्रायोपवेशन ही अत्यंत पवित्र संकल्पना, ही म्हणजे आत्महत्या नाही आहे. मूर्ख माणसं याला समजतात. 26 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देह ठेवला. माझ्या मते तेव्हापासून आपण सावरकरांची सर्वात उत्तम पुण्यतिथी साजरी केली 26 फेब्रुवारी 2019ला बालाकोटला बॉम्बिंग करून. पाकिस्तान हे कळणारा नाही देश, हे आपल्याला स्ट्रॅटेजिक लक्षात घेणंच आवश्यक आहे की हे चालू राहणार आहे. त्यामुळे 22 एप्रिल करताना पाकिस्तानची नीट योजना आहे की याला भारत अंगावर येणार. अंगावर येण्याच्या पुढच्या टप्प्यांचा विचार करूनच पाकिस्ताननी 22 एप्रिल घडवलेलं असलंच पाहिजे. आपला चॅलेंज आहे की हे शत्रूचं ओळखून जे उलटं ठोकायचं आहे कसा ठोकायचं, ते आपण 7 मेला चालू केलं. तेही पहिले हल्ले एअरफोर्सच. आणि पहिल्यांदा आपण यावेळी पाकव्याप्त काश्मीर आणि प्रत्यक्ष पाकिस्तानची भूमी, पण जिथे आपल्या इंटेलिजन्सकडे माहिती आहे की इथे दहशतवादी तळ आहेत, अशा ठिकाणी आपण ठोकला 7 मेच्या पहाटे, साधारण 1:30 ते 2च्या मध्ये. आणि कूटनीती ज्या तऱ्हेने चालते, तर आपण ऑफिशियली अधिकृत पाकिस्तानला कळवलं की हे तुम्ही 22 एप्रिलला केल्यामुळे आमच्या माहितीनुसारचं आम्ही इथे ठोकला, याही पुढे ठोकणार. तुम्हाला वाढवण्यात आता जर रस नसेल तर आम्हाला वाढवायचं नाही. म्हणजे आपण हे जे रिटॅलिएशन मीन्स एस्कलेशन, एस्कलेशन मीन्स वॉर, अँड वॉर मीन्स न्यूक्लिअर वॉर, कोणी जिंकू शकत नाही म्हणून करू नका. याला फार छान इंग्लिशच शब्द आहेत, न्यूक्लिअर ब्लफ. पाकिस्तानचा न्यूक्लिअर ब्लफ की हा अंगावर येऊ, हां अणुबॉम्ब टाकू. अरे काय गोळ्या चॉकलेट आहे का अणुबॉम्ब म्हणजे? आणि बरं मग तू अणुबॉम्ब टाकशील तर मग भारत काय करणार आहे? शिल्लक राहील का अख्खा पाकिस्तान? आपण आधी बालाकोट आणि आता 7 मेला जी ॲक्शन घेतली त्यातनं हे पाकिस्तानच्या न्यूक्लिअर धमकीला भारत ऐकून घेणार नाहीये हे दाखवून दिलं की आता चालणार नाही ते न्यूक्लिअर. पाकिस्ताननी तयारी ठेवून काही केले. आता ऑपरेशन सिंदूर हे अत्याधुनिक युद्धाचा तो पहिला आविष्कार आहे भारतापुरता, की आता युद्धतंत्र पण बदललं. आणि ते जे कन्व्हेन्शनल वॉरफेअर आणि मग जमिनीवरचा लँड इन्फंट्री, नेव्ही, एअरफोर्स, तर आता ड्रोन्स, आता मिसाईल्स, कदाचित AI, आता आकाशातली सॅटेलाइट्स. आणि मग आपल्याकडे पण क्षमता पाहिजे, जर आपल्यावर येणारी मिसाईल्स असली हवेतल्या हवेत उडवता आली पाहिजेत. ऑपरेशन सिंदूर जे 7 मेला चालू झालं, तो आपला युद्धातला जसा विजय आहे तसा भारतीय तंत्रज्ञानाने पण दाखवून दिलं की आमच्याकडे एतद्देशीय आम्ही तंत्रज्ञान तयार करून अमेरिका किंवा चीनपेक्षा जास्त चांगलं तंत्रज्ञान आम्ही युद्धामध्ये वापरू शकतो. हे ऑपरेशन सिंदूर आहे. मग 10 मे संध्याकाळचे 5 ही वेळ मी का उचलतोय? कारण जे काही
सगळं ट्रॅक करत होतो, समजावून घेत होतो. एका व्यापक पार्श्वभूमीवर जाणवत होतं की आधीच्या काळात 2014 पासून पहिल्यांदा पाकिस्तान समोर मैत्रीचा हात पुढे, पण त्याचा काही उपयोग नाही हे दिसल्यापासून भारताने एकूण जागतिक राजकारणात क्रमाक्रमाने यशस्वीरित्या पाकिस्तानला एकटं पाडलेलं होतं. आयसोलेट. ठामपणे भारताच्या विरोधात आलं तर धड चीन पण पाकिस्तानच्या बाजूने उभा राहणार नाही, अमेरिका पण उभा राहणार नाही, कारण अर्थव्यवस्था बदलली आहे. भारताची बाजारपेठ जास्ती महत्त्वाची आहे. तुम्हाला ठरवायला लागेल की बाजू पाकिस्तानची घ्यायची का अमेरिकेची घ्यायची. 10 मेच्या संध्याकाळच्या 5 पर्यंत स्थिती ही आहे की ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज हे सुद्धा पाकिस्तानची स्पष्टपणे बाजू घेत नव्हते आणि रशिया थेट भारताची घेत होता. यात तर काही विशेष नाही. विचारधारा काही असो, दोन देशांमधली त्यावेळची आणि दोन देशांमधलं त्यावेळचं सरकार काही असो, भारत रशिया दीर्घकाळची काळाने सिद्ध केलेली मैत्री आहे जी आत्ताही चालू आहे, जी काल परवाही आपण पाहिली. पुतीन यांची भेट, झालेले सगळे करार. 22 एप्रिलच्या घटनेनंतर रशियाने स्पष्ट भूमिका घेतली होती की भारताला जे करायचं आहे ते करायचा अधिकार आहे. असं विधान चीननी पण केलं होतं. म्हणजे युद्ध त्याची जी डिप्लोमॅटिक पार्श्वभूमी आहे की युद्ध हे नुसतं सैन्य दारुगोळ्यांनी नाही आहे. शत्रूला नीट एकटं पाडलंय, त्याचे मागचे धागेदोरे सगळे तोडलेत. आता शेवटचा घाव म्हणजे हे युद्ध आहे. मला ते सगळं होताना जाणवत होतं की 7 मेच्या सकाळी ते जे काही 1:30 ते 2च्या मध्ये आधी ठोकला पाकिस्तानी, तरी उलटा प्रयत्न केला. त्याच्यावर मग आता आपण पाकिस्तानमधले सुद्धा 9 आणि आता ते लष्करी तळ, पाकिस्तानचे अधिकृत लष्करी तळ, इथे पण आपण आपले एअरफोर्स किंवा आपल्या मिसाईल्सनी ठोकला. 10 मेच्या संध्याकाळी 5 मला जाणवत होतं की आपण पाकिस्तानची नरडी नीट आवळलेली आहे. आणि जो तुम्ही म्हणा कार्यकर्ता, अभ्यास करणारा आणि ह्याचा नीट अभ्यास, मी वाट पाहत होतो आजच्या रात्री पाकिस्तानला निर्णायकरित्या ठोकला जाईल. युद्धामध्ये जिंकणे याचे युद्धतज्ञ 2 निकष सांगतात, व्याख्या 2 आहेत की शत्रूला हरवणे म्हणजे काय आहे. डिस्ट्रॉय एनिमीज ॲबिलिटी टू फाईट, शत्रूची लढण्याची क्षमता मोडून काढणे. पण त्यापेक्षा महत्वाचं आहे डिस्ट्रॉय एनिमीज विल टू फाईट, की कंबरडं असं मोडून ठेवायचं की हात वर नाहीच, आपण पाकिस्तानशी लढू भारताशी आपण लढूच शकत नाही. 10 मेच्या संध्याकाळी 5ला भारत ही दोन्ही उद्दिष्ट सफल करण्याच्या असा जवळ होता की आता आजच्या रात्रीचं ठोकणे पाकिस्तानला, पाकिस्तानची युद्धाची क्षमता पण तोडून काढणे, पण त्यापेक्षा घाव मनावरचा एवढा जबरदस्त की परत म्हणून भारताच्या वाटेला निदान पुढची 10 वर्ष पुढे काय ते तयाऱ्या करतील, धोरणं बदलतील, स्ट्रॅटेजी बदलतील. हे मी पुलवामा आणि नंतरच्या बालाकोटच्या वेळी पण म्हणलो होतो की आता पाकिस्तान भारताच्या अंगावर येणार नाही असं मानायचं कारण नाही, येणार, आपली तयारी पाहिजे. आणि दरवेळी ती आधी पाकिस्तान काहीतरी करणार आणि मग आपण प्रतिक्रिया देणार नाही पाहिजे, आधी काही पावलं आपण उचलणार ही पण पाहिजे. ते करताना जाणवत होतं. 10 मे संध्याकाळचे 5 की आता आपण आजच्या रात्री जे ठोकणार त्याच्यात पाकिस्तानची लढण्याची क्षमता आपण मोडून काढणार आणि मुख्य म्हणजे त्यामागचं जे मन आहे कंबरडं मोडलं पाहिजे असं काढणार. तेवढ्यात अचानक बातमी आली, युद्धबंदी, सीजफायर. मला धक्का आहे. आणि मी तेव्हापासून आज तुमच्याशी बोलतोय. सर्व काळाचं वर्णन भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीतला विदेश नीतीच्या संदर्भातला सर्वात अवघड कालखंड, द मोस्ट चॅलेंजिंग पिरियड फॉर इंडियाज फॉरेन पॉलिसी सिन्स इंडिपेंडन्स. अचानक जे बदललं चित्र त्याच्यामध्ये ट्रम्पचा आमची अमेरिका खुल्लमखुल्ला पाकिस्तानच्या बाजूने, राजकारणाची जागतिक ती चक्र फिरवल्यामुळे जी पाकिस्तानची अर्थव्यवस्था शंख करते तिला ऐन या काळात IMFनी काही $1 बिलियन मदत आहे ती.
आणि ती कितवी 23वी का 25वी वेळ की भिकेचा कटोरा घेऊन पाकिस्तान सारखंच IMF वर्ल्ड बँकेकडे जाते, पण अरे ते देत आहेत. ती मदत कमी की काय म्हणून वर्ल्ड बँकेची आणखी जास्ती मदत. चीन ठामपणे पाकिस्तानच्या बाजूने पुन्हा उभा. ते नवीन नाहीये. चीन आणि पाकिस्तान कायम भारताविरुद्ध एकत्र कागाळ्या करत राहणारच. आपल्याला ते लक्षात घेऊनच आपल्याला आपली धोरणं ठरवायला पाहिजेत. युद्धशास्त्राच्या तज्ज्ञांनी त्याला 2 फ्रंट वॉर असं नाव दिले की भविष्यकाळात खरंच एक वेळ अशी शक्य आहे की पाकिस्तान आणि चीन एका वेळी भारतावर हल्ला करतील आणि आपल्याला डिफेन्सिव्ह वॉर, पण एका वेळी 2 आघाड्यांवर, जे भल्या भल्या शक्तींना अशक्य असतं, भारतावर ही वेळ येणं शक्य आहे. त्याला राष्ट्रीय परिस्थितीच्या जाणकारांनी आणखी भर घातली आहे की नाही, भारतासमोरचं आव्हान 2 फ्रंट वॉर नाही आहे, 2.5 फ्रंट वॉर आहे. आणि ती 0.5 इथे घरातली आहे. 0.5 म्हणजे एका बाजूला डावा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, ज्याचा औपचारिक नाव नक्षलवाद, की जो आणलाय चिरडत, पण सावध राहायला पाहिजे, तृप्त व्हायला जागा नाही आहे. तो नक्षलवाद चीनचे एजंट आहेत. त्यांची विचारधारा चीनची आहे, मार्क्सवाद लेनिनवाद म्हणजेच माओवाद. त्यांना फंडिंग चीनकडनं मिळतं, ट्रेनिंग प्रशिक्षण चीनकडनं मिळतं. त्यांची जी वॉर टॅक्टिक्स आहेत, छुपी युद्ध कशी लढायची, सगळी चीनची आहेत. आणि इस्लामिक दहशतवाद की जो आये दिन 100 बार चालू आहे, त्याला रसदही पाकिस्तानात नाही मिळते. आता जणू 2.5 फ्रंट वॉर कमी की काय असं 5 ऑगस्ट 2024 पासून आणखी सुरू झालं. 5 ऑगस्ट 2024ला बांगलादेशात शेख हसीना वाजेद यांना अंगावरच्या कपड्यानिशी निसटून यावं लागलं. मी तर त्या संध्याकाळीच म्हणलो की भारताचं 2.5 फ्रंट वॉर हॅज जस्ट बिकम 3.5 फ्रंट वॉर. की शेख हसीना वाजेद यांना पळून यावं लागणं ही बांगलादेशातली केवळ अंतर्गत घडामोड नाही, तो थेट इशारा भारताला आहे. एकतर असंच भारतात घडवण्याच्या पण योजना, पण आता तर चीन, पाकिस्तान, बांगलादेश एकत्र येऊन काही भारत विरोधी करतील आणि मग भारताला इतक्या आघाड्यांच्यावर लढायला लागेल. एक स्थिती गोचीची झाली. एवढंच आहे की हा भारत आत्ताचा पूर्वीचा पडतं घेणारा, जागतिक शांततेच्या नावाखाली राष्ट्रीय हिताशी काहीतरी तडजोड करणारा वगैरे भारत नाही. जगामध्ये म्हणे कोणत्या तरी 2 शक्ती असतील, आम्ही कदाचित त्यापासून अलिप्त असू आणि आमच्या गरजेनुसार कोणत्या मुद्द्यावर कोणती भूमिका घ्यायची ते ठरवू. हे साधारणपणाने आपल्या परराष्ट्र धोरणाचं सूत्र स्वातंत्र्यानंतर अनेक अर्थांनी साधारण 1991 परराष्ट्र नीतीची परिभाषा सुद्धा हीच चालू राहील. पण पंतप्रधान मोदींपासून ती बदलायला तर सुरुवात झाली, याची जगाने दखल घ्यायला पाहिजे. मलाच ते मुख्यमंत्री असतानाची एक मुलाखत लक्षात आहे की होते अजून गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपने जाहीर केलं होतं की पुढची लोकसभा निवडणूक आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत, तर याचा अर्थ आहे बहुमत मिळालं तर पंतप्रधान मोदीजी होणार. त्यावेळी त्यांची रॉयटर्सनी घेतलेली एक मुलाखत आहे आणि अजून मुख्यमंत्री असलेल्या मोदीजींना विचारलं जात आहे तुमचं परराष्ट्र धोरण काय असेल. तर तिथे मोदीजी म्हणाले की भारत जगातलं एक मोठं राष्ट्र आहे, भारताची स्वतःची जगात एक ताकद आहे आणि भारताला जगात बजावण्याची एक भूमिका आहे. मोदीजी म्हणाले माझी आत्तापर्यंत धारणा आहे आपण पडतं घेतो, आपण कमीपणा घेतो आणि आपण जगातलं आपलं स्थान. तर मोदीजी म्हणाले माझं परराष्ट्र धोरण राहील की भारताचं जगामधलं एक अग्रगण्य राष्ट्र म्हणून अशी परराष्ट्र नीती चालवणे, असं माझं धोरण राहील. कल्पना दिली होती त्यांनी. काय बोलतायत ते नीट अभ्यास करून त्याची चिकित्सा किती जण करतात मला थोडी शंका आहे. एक इररॅशनल म्हणतो मी त्याला, टोकाचा आंधळा द्वेषाने भरलेला मोदी द्वेष, भाजप द्वेष आणि संघ द्वेष, तो इतका की जणू पाकिस्तानचं बरोबर आहे, चीनचं बरोबर आहे, बांगलादेशचं बरोबर आहे, पण भारताचं काय ते सगळं चुकतंच आहे. मग ते या विधानांचं नीट चिकित्सा मग करत नाहीयेत.
तिथपासूनच्या काही महिन्यात झाले पंतप्रधान. पुन्हा त्यांची एक मुलाखत आहे जी आपल्या भारतीय पत्रकाराची आहे. आणि विचारलं पुन्हा परराष्ट्र नीतीबद्दल, तर मोदीजी त्यांच्या शैलीमध्ये फार छान म्हणाले. फार छान आहे हे उत्तर. त्यांचं वाक्य आहे, कशी चालेल भारताची परराष्ट्र नीती? हम न आंख दिखा के बात करेंगे, न आंख झुका के बात करेंगे, हम आंख से आंख मिला के बात करेंगे. कि मेरी विदेश नीति का क्या होगा क्या नहीं, उसकी बड़ी व्याख्या तो नहीं करता हूं, लेकिन मैंने इतना कहा था कि न हम किसी से आंख झुका करके बात करेंगे, न ही हम आंख उठा करके बात करेंगे, हम आंख मिला करके बात करेंगे. की आम्ही भारत म्हणजे काहीतरी जगामधला एक दुबळा देश आहे, कच्चा देश आहे, आमचा GDP कमी आहे, आमचं दरडोई उत्पन्न कमी आहे, आमच्याकडे येतं देशीय तंत्रज्ञान नाही, आम्हाला सगळं आयात करावं लागतं, मनाचं ब्रिटिशांनी केलेलं वसाहतीकरण अजून संपलेलं नाही आहे, तर आम्ही काय जगामध्ये कोणासमोर नजर झुकवून पण आम्ही वागणार नाही. न आंख दिखा के बात करेंगे म्हणजे उगाच कारण नसताना उगाच फुकटची गुरमी. खरं जे ट्रम्पचं चालू आहे आता दिवस रात्र चालू आहे. आणि तिकडे शी जिनपिंगच्या चीनचं न बोलता पण अतिशय आक्रमक हिंसक धोरणं की जी कधी पण जगाला युद्धाच्या खाईमध्ये लोटतील. मोदीजी अजूनही मी ज्याला भारतीय साक्षेप म्हणतो, बॅलन्स बरोबर तो व्यक्त करताय. कशी चालवू परराष्ट्र नीती? न आंख दिखा के, न आंख झुका के, आंख से आंख मिला के. पण ज्यांना वाटतं की नाही नाही जगातली महासत्ता आम्ही आहोत आणि बाकीच्यांनी आमच्याशी नजर झुकून यस्सर करत आमच्याशी वागलं पाहिजे, अशी अमेरिका असो किंवा चीन असो, त्यांना मग हे मान्य नाही. अमेरिकेचं तर भारताच्या संदर्भातल्या धोरणाचा सारांश एक ओळीत सांगता येईल की नेमका अमेरिका तिकडे सत्तेमध्ये रिपब्लिकन असू द्यात नाही तर डेमोक्रॅट. अमेरिकेचा म्हणून जो काही विश्वव्यूह आहे, वर्ल्ड व्ह्यू, विश्व, त्यामध्ये अमेरिकेला भारत चीन विरोधी शक्ती म्हणून हवा आहे. पण त्या नादामध्ये स्वतः भारतच एक महाशक्ती झाला हे अमेरिकेला नकोय. हा समतोल आहे. एक जर ही किल्ली लावली, अनेक घटनांच्या अर्थाशय समोर येणं चालू होतील की मग 10 मेच्या संध्याकाळी 5 जिथे पाकिस्तानचं कंबरड निर्णायकरित्या मोडलं जाणार आहे कळतंय, अशा वेळी का अमेरिकेने पाकिस्तानची बाजू घेतली? ते केवळ वैयक्तिक नाहीये. ट्रम्पची गुंतवणूक, बोललं जातं की पाकिस्तानात ट्रम्पची इन्व्हेस्टमेंट आहे. ट्रम्पचे अनेक पार्टनर्स बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतले पाकिस्तानातले आहेत. ट्रम्पनी जनरल मुनीरला 2दा व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बोलवलं. त्यातल्या एकदा हा जनरल मुनीर व्हाईट हाऊसमध्ये बोलतो की आमच्यावर जर संकट आलं तर आम्ही निम्म जग उद्ध्वस्त करू. हे एका देशाच्या जनरल आणि एव्हाना तो डी फॅक्टो प्रमुख आहे आता, त्याची व्हाईट हाऊस मधली भाषा आहे की जी अमेरिका चालू देते. का चालू देतेचं उत्तर आहे, अमेरिकेला भारत चीनच्या समोर आशियाच्या राजकारणात उभा राहायला मात्र हवा आहे, पण त्या नादामध्ये स्वतः भारतच एक ताकद झाला असं मात्र नकोय. मग हे कसं साधा? ते एका बाजूला क्वाड म्हणजे अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्यांची युती, ज्याचं नाव इंडो पॅसिफिक, त्यामध्ये भारत चीनच्या समोर उभं राहिला एक जणू लष्करी बळ. पण त्या नादात भारत महाशक्ती व्हायला नको साठी काय करा, तर भारताला भारतीय उपखंडातच गुंतवून ठेवा. असं काहीतरी करा की इकडं भारतीय उपखंडातल्या सगळ्या घडामोडींमधनं मान वर करून जगाच्या घडामोडीत भारताला सहभागी होता येताच कामा नये. एकतर हार्वर्ड प्रणीत आता परिभाषा सुद्धा आहे की ते भारतीय उपखंडाला भारतीय उपखंड नाही म्हणतात, तिकडे त्यांनी शब्द शोधून काढला साऊथ एशिया, की आगा जो कधी नाहीच पण साऊथ एशिया. आणि वर्णन करायचं साऊथ एशिया हा शब्द, ही संज्ञा सुद्धा भारताचं जे मूलभूत महत्व आहे ते कमी लेखण्यासाठी कुशलतेने योजलेली संज्ञा आहे की जी मग आपल्याकडचे अनेक स्वतःला पुरोगामी म्हणवणारे तथाकथित डावे
हीच संज्ञा वापरतात. दक्षिण आशिया हे भारतीय उपखंड आहे. ह्याचं नाव परवापर्यंत सुद्धा भारतीय उपखंडच आहे. उल्लेख इंडियन सब कॉन्टिनेंट असाच कायम आहे. एवढंच नाही, हा वारसा फाळणीपर्यंत मागे जातो. आपल्याला जर रूढार्थाने वाटलं आजपर्यंतच्या अभ्यासात की एकूण मिळून सय्यद अहमद खान आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठापासून सुरू करून मुस्लिम अलगाववाद देशात वाढला, ब्रिटिशांनी त्याला मुद्दाम फोडा आणि राज्यकाराच्या नीतीनुसार आधार दिला आणि मग त्या सगळ्याची परिणती म्हणजे आधी मॉर्ले मिंटो सुधारणांच्या मध्ये मुसलमानांना विभक्त मतदारसंघ, तो ब्रिटिशांनी मुद्दाम मुसलमानांचा विभक्तपणा जोपासला, वाढवला, हिंसकता चालू दिली. 16 ऑगस्ट 1946चा डायरेक्ट ॲक्शन डे की जिथे बंगालमधल्या कत्तलीपासून भयंकर आहे सगळं, त्याच्यापासून सुरुवात झाली. हे जे नॅरेटिव्ह आहे फाळणी मागचं, ते आणखी काही जी कागदपत्र प्रकाशात आली आहेत त्यांनी संपूर्णपणे बदलतं ते नॅरेटिव्ह. पहिल्या महायुद्धाच्या काळातच ब्रिटिशांना कळलं होतं की साम्राज्यवादाचे दिवस संपत आले आणि आपल्याला भारत देश लवकरात लवकर सोडावा लागणारच आहे. हे पहिल्या महायुद्धाच्या काळातच आहे. इथपर्यंत भारताला आणून ज्या महान व्यक्तींनी ठेवला त्यातले अर्थात नेता म्हणजे लोकमान्य टिळक. 40 वर्षाच्या संघर्षानंतर पण ब्रिटिशांना इथपर्यंत तर आणून ठेवला की आता द्यावं तर लागणार आहे स्वराज्य. हेही पुन्हा नुसते माझे शब्द नाही आहेत. ऐन पहिलं महायुद्ध चालू असताना त्यावेळचा भारत मंत्री मॉन्टेग्यू भारतात आला आणि त्यांनी 20 ऑगस्ट 1917ला जाहीर केलं अधिकृत की टप्प्याटप्प्याने दर 10 वर्षाला एकदा राजकीय सुधारणांचा हप्ता भारतीयांच्या हातात देऊन एक दिवशी सगळा कारभार भारतीयांकडे सोपवून निघून जाणे हे आमचं उद्दिष्ट आहे. 20 ऑगस्ट 2017. आता अनेक कागदपत्र बाहेर आली आहेत की ज्यांनी दाखवून दिलंय की जो सोडायचा भारत तो काय एकसंध भारत सोडायचा नाही, तो तोडूनच सोडायचा. हे ब्रिटिशांचं पहिल्या महायुद्धाच्या काळातच ठरलेलं होतं. कागदपत्र आहेत आता त्याची. पुढे जिला नाव इंडियन फॉरेन सर्व्हिस देण्यात आलं ब्रिटिश काळात, जिचं कॉमन नाव इंडियन सिव्हिल सर्व्हिस होतं, त्यातले एक वरिष्ठ अधिकारी नरिंदर सिंग सरीला हे माउंटबॅटनचे एडीसी होते, एड डी कॅम्प. नरिंदर सिंग सरीलांनी मूळच्या ब्रिटिश रेकॉर्डचा अभ्यास करून मांडलंय पुस्तक शॅडोज ऑफ द पार्टिशन. क्लिअरली ब्रिटिश कागदपत्र दाखवून त्यांनी सिद्ध केलंय की भारत देश आपल्याला सोडावा लागणार. हे ब्रिटिशांना पहिल्या महायुद्धाच्या काळातच कळलं होतं. तो सोडायचा, तो काय एकसंध भारत सोडायचा नाही, कारण तुमच्या माझ्यापेक्षा ब्रिटिशांनाच कळत होतं की एकसंध भारत जागतिक महासत्ता होणार. एवढंच नाही तर एकसंध भारताकडे जागतिक महासत्ता होण्याचं पोटेन्शियल तर आहेच, पण असा जागतिक महासत्ता झालेला भारत जागतिक राजकारणात आपल्या बाजूने असणार नाही. म्हणून तो तोडून ठेवा आणि त्याच्या उरावर एक शत्रू राष्ट्र निर्माण करा की जे ते शत्रू राष्ट्र धड स्वतःच्या बळावर उभं राहू शकणार नाही, त्याला कायम दुसऱ्या कोणाच्या तरी कुबड्यांची गरज राहणार आणि भारत इकडे भारतीय उपखंडातच गुंतून पडणार. हे पहिल्या महायुद्धाच्या काळातच ठरलेले. ह्याचे कागदोपत्री पुरावे आहेत ह्याचे. नरिंदर सिंग सरीलाने हा सर्व तपशील मांडलाय. म्हणजे मुळी भारत देशाची फाळणी आणि पाकिस्तान उरावर निर्माण करणं हा त्याही वेळची जागतिक महासत्ता ब्रिटन की जिचा वारसा अमेरिकेकडे गेलाय त्यांच्या त्यावेळच्या जागतिक धोरणाचा भाग आहे. आणि तो भारतापुरता नाही आहे आणि केवळ ब्रिटिशांपुरताही नाही आहे. जगामध्ये युरोपियनांची जिथे जिथे सत्ता होती तिथनं त्यांनी माघार घेताना तिथे अशी काहीतरी पाचर मारून ठेवली आहे की तिथं कायम रक्तपात आणि एकमेकांची भांडणं. सगळा आत्ताचा पॅलेस्टाईनचा प्रश्न किंवा तिकडे हुती आणि तुत्सी हे रुवांडा नावाच्या देशामध्ये जे एकमेकांच्या कत्तलीन रक्तपात करतायत, सगळी एकूण युरोपीय साम्राज्यवाद की ज्याचं रोमन काळापासूनचं धोरण फोडा आणि राज्य करा आणि यांना कशा आपसातच झुंजवा, एकमेकाशी लढवा, आपलं राज्य चालवा. फाळणीचा जागतिक अर्थ सुद्धा परराष्ट्र नीतीच्या भाषेत हा आहे की मुद्दाम का निर्माण करा पाकिस्तान काय स्वतःच्या बळावर राहू शकत नाही हे त्यांना कळत होतं.
त्याला कायम कुबड्या लागणार. शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तानच्या कुबड्या म्हणजे अमेरिका. समजा अमेरिकेचं एकमेव जागतिक महासत्ता म्हणून चित्र बदलतंय, तर आता दुसऱ्या कुबड्या चीन. मग आश्चर्य नाही वाटणार की जगात अमेरिका चीन मैत्री पाकिस्तानच्या द्वारा घडून आली 1971 मध्ये. त्यावेळी तिकडे बांगलादेशात महाभयानक कत्तली चालल्या होत्या, आया बहिणींच्यावर अत्याचार चालू होते. ते सगळं अमेरिकेला माहिती होतं, चालू दिलं त्यांनी. सगळ्याचे लेखी पुरावेत. अमेरिकेचा त्यावेळचा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला. आजारी पडल्याचं नाटक केलं. आता माहिती आहे की त्या 3 दिवसात तो चार्टर्ड प्लेननी पाकिस्ताननी दिलेल्या बीजिंगमध्ये गेला. माओची त्याची भेट झाली. अमेरिका चीन मैत्रीचं पर्व चालू झालं. किंमत त्याही वेळी भारताने मोजलेली आहे. बांगलादेशातल्या हजारो मुख्यतः हिंदू स्त्री पुरुषांनी मोजलेली आहे. भयानक. आणि बांगलादेश झाला तरी तेव्हापासून ते चालू आहे आणि 5 ऑगस्ट 2024 पासून ते आणखीन वाढलेलं आहे. भारताला जागतिक भूमिका बजावायची तर हा फाळणीचा वारसा उलथवून टाकायला लागेल. त्याशिवाय हे जे भारताची जागतिक महासत्ता म्हणून वाटचाल नाही चालू राहणार. अडचणी त्याच्यात येणार. त्या करणे हे भारताच्या शत्रूंची ती व्यूहरचनाच आहे. चीनबद्दल सुद्धा एका तज्ज्ञांनी फार छान वाक्य बोलले. वाक्य एका ओळीत सगळा सारांश येतो. फार छान वाक्य आहे. चायना विल फाईट इंडिया टू द लास्ट पाकिस्तानी, असं वाक्य आहे ते. की पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीन जे चालवेल, मग चीन जमेल तिथे भारताची वाट अडवतच आहे. की न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपचा भारत सदस्य बनला पाहिजे. सदस्य 47 देश आहेत आणि NSG नुसार एकमत लागतं, कन्सेन्सस, की 47च्या 47नी हो म्हणावं लागतं. 46 हो म्हटले, न म्हटलेला देश चीन. 22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदा दहशतवादी संघटनेनी वाक्य पण सांगितलं की हे आम्ही केलं. म्हणणाऱ्यांनी स्वतःला नाव घेतलं होतं द रेझिस्टन्स फ्रंट, TRF. सगळी दुनिया जाणते की हे फक्त जैश ए मोहम्मदची बदललेली पार्टी आहे. युनायटेड नेशन्समध्ये भारताने आग्रह धरला की दहशतवादासाठी हे नाव घ्या. हे नाव जैश ए मोहम्मद युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, सुरक्षा परिषदेच्या ठरावात आलं पाहिजे. ते चीननी अडवलं व्हेटो वापरून. हा अझर मसूद जमियत उद दावा संघटनेचा प्रमुख झाकी उर रहमान लाखवी आणि हा प्राध्यापक म्हणवणारा हाफिज सईद, तिघही मुंबईच्या दहशतवादी 26 नोव्हेंबरचे मुख्य शिल्पकार आहेत. सगळे पुरावे आहेत. तिघांच्या नावाने भारत युनायटेड नेशन्समध्ये म्हणतंय की यांना दहशतवादी जाहीर करा. चीन होऊ देत नाही. व्हेटो वापरता. चीन होऊ देत नाही. भारताच्या परराष्ट्र नीतीची ही वाटचाल अशा रीतीनीची सर्वंकष. आत्ताचं आशास्थान एवढंच आहे की निदान मी माझं वैयक्तिक मत क्लिअर स्पष्ट सांगतोय की विदेश नीतीच्या या सर्वात आव्हानात्मक कालखंडामध्ये भारत योग्य हातांच्या मध्ये आहे. हे मी माझं मत की योग्य हातांच्या मध्ये. आता हा गप बसून ऐकून घेणाराही भारत नाही. हा गाल पुढे करणाराही भारत नाही. आधुनिक जगाची गुंतागुंत समजून या सगळ्याच्या मधनं बरोबर कसं उत्तर द्यायचं हा भारत. तर तो भारत म्हणजे तो. मग जर गेल्या महिन्यातल्या कृष्ण नीतीवरच्या व्याख्यानात भगवान श्रीकृष्ण महाभारतामध्ये सुद्धा जी नीती सांगतोय आणि अर्जुना कर्णावर बाण चालव, आणि जर कर्ण अक्कल शिकवायला लागला की हे कृष्णा तू धर्माचा मूर्तिमंत रूप आहेस, माझं रथाचं चाक गुंतलेलं आहे, तू कसं काय सांगतोयस बाण चालव. त्यावेळी कृष्ण सांगतो की धर्माची अक्कल तू मला शिकवू नको. भर दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं आणि तू करायला सांगितलंस, तिथे तुझा काही म्हणायचा हक्कच संपला तुझा. एक जागतिक शांतता, त्या नावाखाली भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांकडे दुर्लक्ष. आणि अरे जे गुंड असतात त्यांच्याशी चर्चा करून भागत नाही, नमस्कार करून भागत नाही. अरे करू नका, आपण हातात हात गुंफून राहू भागत नाही. बुलीस गुंडाला थोबाडीतच द्यावी लागते, उलटी ठेवून द्यावीच लागते. ती कृष्ण नीती पण आहे आणि ती चाणक्य नीती पण आहे.
की कोणाही राष्ट्राचं मुख्य काम राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण हे आहे. विदेश नीतीचं सुद्धा मुख्य सूत्र प्रोटेक्टिंग नॅशनल सेल्फ इंटरेस्ट. तुमचं काम सरकार या नात्याने विदेश नीती चालवायची ती या राष्ट्राचे जे हितसंबंध आहेत ते सांभाळा. आम्ही जागतिक शांततेच्या नादात सगळं देऊनच टाकतो. आधी पाकिस्तानही देऊनच टाकला. त्याला सिंधू खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी देऊन टाकलं, 80% देऊन टाकलं, 20% आपल्याच वाट्याला ठेवलं. तो सिंधू करार आता तो आधी स्थगित ठेवून आता 2019 पर्यंत तर आपण आपल्या वाट्याचं 20% पाणी सुद्धा वापरत नव्हतो. चीननी तिबेट गिळंकृत केला, आपण मान्य करून टाकलं की तिबेट चीनचा अविभाज्य भाग आहे. चीन, तुम्ही अरुणाचलच काय घेऊन बसलायत? काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे अजूनही म्हणत नाही. पण ज्या जानेवारी 1950 मध्ये चीननी तिबेटमध्ये सैन्य घुसवलं, खरं तिबेटचं रक्षण करणं भारताचं काम होतं. भारताने घेऊन टाकली भूमिका. तिबेट चीनचा अविभाज्य भाग आहे. आपल्या इतिहासात पहिल्यांदा हिमालयाच्या सीमारेषेवर सुद्धा शत्रू येऊन बसला, आणि बसला तो उंचावर बसला. म्हणजे युद्धशास्त्राच्या दृष्टीने आता भारत कायम धोक्यात आहे, कारण हिमालयाच्या दक्षिणेच्या उताराकडे वर बसलाय चीन. तिथे तिबेटमध्ये पण त्यांनी आता अण्वस्त्राचे पण तळ केले, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर पण तयार केलं, उत्तम रस्ते, उत्तम रेल्वे. माझा प्रवास झालाय सर्व त्या भागात, थेट सीमेपर्यंत. परवापर्यंत आपल्या तयाऱ्या नीट नव्हत्या, ज्या आत्ता चालू आहेत. तेव्हा काहीतरी भोंगळपणाच्या नावाखाली करून बसले ते राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोडच आहे कित्येक तरांची. पण आता जी चाणक्य नीती परराष्ट्र धोरणात दिसते ती म्हणजे गप बसून नाही ऐकून घेणार. राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण हे आमचं काम आहे. चाणक्यांनी अर्थशास्त्र ग्रंथात जे परराष्ट्र नीतीचं सूत्र मांडलंय त्याला त्यांनी वापरलेला शब्द आहे मंडल सिद्धांत. चाणक्य म्हणतो की तुमचा देश असा जर मध्यवर्तीय मानलं तर तुमच्या ज्याला सीमारेषा लागून आहेत हे बाय डेफिनिशन तुमचे शत्रू आहेत, कारण ते तुमच्या शेजारला लागून आहेत. सतत त्यांचे हितसंबंध काही ना काहीतरी कागाळ्या ते तुमच्या देशात येऊन काड्या घालणार, ते तुमचे शत्रू आहेत हे लक्षात ठेवा. एक जी नेबरहुड फर्स्ट नावाची भोंगळ पॉलिसी, नाही सारखं पाकिस्तान अमन की आशा, हे ते करतायत दहशतवादी कृत्य, आम्ही म्हणत बसायचं अमन की आशा. मंडल सिद्धांत म्हणतोय लक्षात घे की पाकिस्तान असू दे, बांगलादेश असू दे, मालदीव्स, आणि भारत म्हणून वचक राहिला नाही तर अन्यथा नेपाळ जास्ती चीनच्या बाजूनी, भूतान चांगला, भूतानशी आपला करार होता की भूतानची परराष्ट्र नीती आणि सुरक्षा आपल्याकडे असेल. 2010 मधलं जे सरकार आहे म्हणजे ते मनमोहन सिंग यांचं सरकार, त्यांचं म्हणता नाही येणार पण ते पंतप्रधान होते. आपण भूतानशी तो करार काढून टाकला आणि मान्य केलं की भूताननी स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून काय ते सिक्कीम आधी नातं तसं होतं. थँक गॉड, या ठिकाणी थँक इंदिराजी की निदान त्यांनी सिक्कीम भारतात सामील करून घेतलं. पण चाणक्याचा मंडल सिद्धांत जे म्हणतो की तुझ्या राष्ट्राला लागूनचे जे आहेत हे लक्षात ठेव की तुझे मूलभूत शत्रू आहेत. आणि मंडल म्हणजे की ते शत्रूंचं पहिलं तुझ्या भोवतीचं मंडल, त्याच्या पलीकडचं जे आहेत त्यांच्या सीमारेषा तुझ्या शत्रू देशाशी लागतात, त्यामुळे ते तुझे मित्र आहेत. साधं सूत्र, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. आता आपल्याला दिसेल की अफगाणिस्तानात तालिबानची मान्य न केलेली राजवट आहे. भारताने ती मान्य करता कामा नये असं माझंही मत आहे. तालिबान हे महाभयानक धर्मांध आहेतच, पण जर परस्पर अफगाणिस्तान पाकिस्तानच्या लढाया होत असतील तर आपलं बरं आहे. पाहुण्याच्या काठीनी साप मारण्यातला प्रकार आहे. म्हणून आपण जर अफगाणिस्तानला बॅकिंग द्यायचं झालं तर हे एकदम खणखणीत आंतरराष्ट्रीय नीतीचं क्लिअर कट सूत्र आहे की आता जर अफगाणिस्तान पाकिस्तान त्यांना ते पख्तुनिस्तानचा वाद, दुरान रेषा त्यांना मान्य नाहीये. हे जे तेहरीके तालिबान आहे पाकिस्तानी संघटना, ही पाकिस्तान म्हणतं दहशतवादी, ती तुम्ही तालिबान जोपासताय. अफगाणिस्तानच्या तालिबानने सांगितलं आमचा काय संबंध नाहीये, ती तुमची पाकिस्तानातली आहे. आता पाकिस्तानने अफगाणिस्तान विरोधी धोरणं चालू केली. अनेक अफगाण जे पाकिस्तानात निर्वासित म्हणून राहतात त्यांना काढून टाकणं चालू केलं. भारत कौशल्याने पावलं एवढीच उचलतो की एकतर अफगाणिस्तानच्या विकासात आपली पावलं असतील
कारण तिकडे इराणच्या मदतीने जे चाबहारचं बंदर आपण करतो, त्यामुळे पाकिस्तानला वळसा घालून आपल्याला चाबहारद्वारा अफगाणिस्तानातला हायवे भारताने बांधून दिला. आपल्याला मध्य आशियाचा रस्ता खुला होतो. म्हणजे पाकिस्तानचं भूराजकीय जिओपॉलिटिकल महत्त्व आपण मायनस करून टाकू शकतो. चाणक्याच्या ह्या मंडल सिद्धांताचाच आपण वापर चीनशी वागण्यात सुद्धा करतो. चीनच्या भारतविषयक धोरणाला छान आणि नेमकं नाव आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थिअरी, की भारताभोवतीचे सगळे शत्रूंची जोपासना करा आणि त्यांचा लिंक तयार करा चीनशी. हे लावून पहा किल्ली, तुम्हाला दिसेल की चीनचे श्रीलंकेशी संबंध. हंबानटोटा हे बंदर श्रीलंकेने चीनला देऊन टाकलं. मालदीव्स, चीनच्या मदतीने मालदीव्स भारतावर गुरकावतो. बांगलादेश, शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेश भारत विरोधी चीनच्या बाजूनी किंवा अमेरिकेच्या बाजूनी जायला तयार नव्हता. अमेरिकेने सत्ता बदल घडवून आणला. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. आणि हे स्वतः शेख हसीना वाजेदही आधी बोलल्या होत्या. आणि शिवाय त्या बंगालच्या उपसागरातलं सेंट मार्टिन नावाचं जे बेट आहे, भौगोलिकदृष्ट्या ते बांगलादेशकडे आहे. अमेरिकेला नाविक तळ करायला ते हवंय. अमेरिकेचा तिथे नाविक तळ झाला तर भारतालाही चेकमेट. अमेरिकेचं नाविक तळ म्हणजे त्यांचा घोडा आपल्या अडीच घरात येऊन बसणार. चीनला चेकमेट आणि राष्ट्रीय सुरक्षेला आपल्याला धोका तयार होणार. शेख हसीना वाजेद तर पंतप्रधान होत्या तेव्हा हेही बोलल्या होत्या की भारत, म्यानमार आणि बांगलादेश हे जिथे मिळतात तो सगळा जंगल डोंगराळ भाग आहे. शेख हसीना वाजेद यांचं सार्वजनिक विधान आहे की या भागात एक वेगळं ख्रिश्चन राष्ट्र करण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे. तिथे जर तळ करायला मिळाले तर तिकडे चीनवरही वचक, इकडे बंगालचा उपसागर हातात आणि भारतावर सुद्धा वचक ठेवता येणार. हा भारत देश तोडायचा कसा? पुन्हा धर्मांतरण आणि त्याच्या मागे असलेल्या CIA इत्यादी सर्व शक्तींनुसार शेख हसीना वाजेद यांचा पंतप्रधान म्हणून बळी पडण्यापूर्वी निदान त्यांनी ते सांगितलं तरी. भारताबद्दल जर चीन स्ट्रिंग ऑफ पर्ल्स सिद्धांत की सर्व बाजूंनी भारताला शत्रूंनी वेढलेले ठेवला, सुदैवाने आत्ताचा भारतही आता काय पूर्वीसारखा बावळट नाही. आता चाणक्याच्या परराष्ट्र नीतीचं जे तत्व आहे साम दाम दंड भेद, की शत्रूशी लढताना चारही अस्त्र तुझी राखून ठेवली पाहिजेत. बहुधा ह्या क्रमाने की साम म्हणजे शक्यतो शांततेने डिप्लोमसी, की तिथे प्रत्यक्ष युद्धाची वेळ येऊ न देता विन विन परिस्थिती कशी निर्माण करायची, साम. भागताय का पान? नाही तर दाम म्हणजे मग फायनान्स, मग अर्थव्यवस्था आणि काही पैसे, बाजारपेठ, GDP, विकासाचा दर, रुपया डॉलरचं नातं. हा जो GST आला नंतर, GSTचे काय भलेबुरे परिणाम, हे वेगळी चिकित्सा आहे. पण GSTमुळे संपूर्ण भारत एक अखंड बाजारपेठ बनली आणि ती जगातली सर्वात मोठी बाजारपेठ होते. आणि या नात्याने जागतिक राजकारणात जे आपल्या पॉवर, आपल्या शक्तीचं प्रोजेक्शन मांडायची आहे ती 140 कोटीची एक एकसंध बाजारपेठ ही आपली मग ताकद होते. मग ते होतं दाम. नाही भागलं तर दंड. मग आता पण पाहिजे की हातामध्ये दंडुका पाहिजे आणि न ऐकणाऱ्या शत्रूला ठोकता येईल अशी पाहिजे. आणि चाणक्य भेदनीती पण सांगतो. भेद की शत्रूच्या शिबिरात गोंधळ कसा उडवून द्यायचा, अफवा कशा पसरवायच्या. नॅरेटिव्ह वॉरचा सुद्धा चाणक्य बाप माणूस आहे. सायऑप्स म्हणतात युद्धशास्त्राच्या भाषेत, सायकोलॉजिकल ऑपरेशन्स. चीनचं युद्धशास्त्र विषयक एक प्राचीन ग्रंथ आहे, आर्ट ऑफ वॉर असं त्याचं इंग्लिश नाव आहे. त्यांचा युद्धशास्त्रातला विचारवंत सुन झू यांनी आर्ट ऑफ वॉर ग्रंथ, त्यांनी त्या ग्रंथात 2000 वर्ष होऊन गेली त्याच वेळी मांडलंय, 2500 साधारण, की खरा विजय कोणता आहे. लढायच्या आधीच शत्रूला कळलं पाहिजे की लढण्यात काय पॉईंट नाही, कशाला लढून उपयोग पण नाही, आणि त्यापेक्षा तडजोड केली तर सर्वनाशय समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडिता. जरा तरी अशी स्थिती शत्रू करता करणे असा विजय, की बंदुकीची गोळी झाडायची वेळच येता कामा नये. तू शत्रूला अशा तऱ्हेने विकल करून ठेव सर्व बाजूंनी, आणि ते करताना शत्रूला अशा काही टर्म्स पण दे, ऑफर कर की ओके शत्रू म्हणेल कशाला लढायचं. पण चाणक्याची जी व्यावहारिक नीती आहे त्याच्यात तो मग भेद म्हणजे कसं शत्रूच्या शिबिरात सगळ्या प्रकारचा गोंधळ उडवून द्या.
हे सुद्धा चाणक्य सांगतो. आत्ताची भारताची परराष्ट्र नीती निश्चितच त्या चाणक्याच्या रस्त्यावर चालू आहे. एक व्यावहारिक प्रॅग्मॅटिझम, ज्या परराष्ट्र नीतीचं मुख्य सूत्र आहे आमच्या राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण. त्याला आता आपण ठेवलेलं नेमकं नाव आहे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. ती म्हणजे आता काय आम्ही जगात कोणीतरी दुसऱ्या दोन महासत्ता आहेत आणि आम्ही त्यांच्यापासून अलिप्त तरी राहू, कोणाची बाजू न घेता जगात घडणाऱ्या घडामोडींच्या त्या मुद्द्यावर आम्ही ठरवू आत्ता काय करायचं. हे मी मिळमिळीत म्हणतोय. भारत क्लिअरली जगाला सांगतोय की आम्ही पण आमच्या अपने बलबूते पे आम्ही पण एक जागतिक शक्ती आहोत. त्या नात्याने आम्हाला ज्या भूमिका घ्यायच्या आहेत त्या आम्ही घेणार आहोत. त्याचं नाव आहे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. परराष्ट्र नीतीच्या संदर्भातला सुद्धा पुन्हा एक ओळीचा अप्रतिम सारांश येतो. देर आर नो परमनंट फ्रेंड्स अँड नो परमनंट एनिमीज, देर आर परमनंट इंटरेस्ट्स. जागतिक कूटनीतीमध्ये कायमचे मित्र किंवा कायमचा शत्रू कोणी नसतो, पण राष्ट्राचे कायमचे हितसंबंध असतात. भारताची परराष्ट्र नीती आत्ता त्या रेषेवर तरी पुढे सरकताना दिसते. त्यामुळे चीनचं स्ट्रिंग ऑफ पर्ल आपण नुसते गप्प बसून ऐकत नाही आहोत, किंवा आपण चीन जर भारताला भारतीय उपखंडात गुंतवून ठेवायचा प्रयत्न करते आणि शत्रूंची एक मालिका गुंफायची, आपणही चीनला तेच करतो. उलटवतो म्हणजे की आपणही चीनच्या भोवतीचे जे देश आहेत त्यांच्याशी तऱ्हातऱ्हांचे भारताचे विशेष करार करून आपणही चीनला आवश्यक तिथे अडचणीत आणतो. भारत जपान मैत्रीचं नवं पर्व चालू झालं. भारत फिलिपिन्सला ब्रह्मोस मिसाईल पुरवतो. म्हणजे तिथून चीन फिलिपिन्सच्या माऱ्याच्या टप्प्यात येतो की चल भारत काय सांगतो चीनला की तुला काय वाटतंय, तू आम्हाला भारतीय उपखंडात गुंतवून ठेवतो का, चल तुझ्या उरावर ब्रह्मोस आम्ही आढळून ठेवतो. आणि साऊथ चायना सी मध्ये जो चीनचा वाद चालू आहे, भारत तिथे चीन विरोधी शक्तींना प्रबळ करतो. उत्तरेला मंगोलिया आहे चीनच्या. आपला मंगोलियाशी करार आहे. मंगोलियामध्ये युरेनियम सापडतं, पण ते युरेनियम काढणं आणि त्याची सगळी प्रक्रिया आहे, प्रचंड वैज्ञानिक तंत्रज्ञानाचं मोठं काम आहे. भारताकडे येते टेक्नॉलॉजी. भारत मंगोलिया करार आहे की मंगोलियातल्या युरेनियमचा सगळा एक्स्ट्रॅक्शन, काढणे, वापर हे तुम्हाला भारत करून देईल. भारत चीन जी जागतिक स्पर्धा आहे ती आफ्रिकेत पण चालू आहे, ती लॅटिन अमेरिकेत पण चालू आहे. आणि चीन सुद्धा अर्थातच त्यांच्या हाताशी असलेलं प्रत्येक साधन वापरतोय. पर्यावरणाची समस्या झाली, कोळसा आणि पेट्रोलमुळे मुख्यतः प्रदूषण होत आहे. थांबवायला पाहिजे किंवा कमी करायला पाहिजे. उपाय काय? निदान गाड्या, कार किंवा जी आपली व्हेकल स्वयंचलित, हे इलेक्ट्रिक ईव्ही त्याची जी बॅटरी आहे तिला लिथियम नावाचं मिनरल खनिज लागतं. जगातला सुमारे 75% लिथियमचा साठा चीनकडे. भारताशी पंगा घेईपर्यंत चीन भारताला लिथियम देत होतं. चीनने एक दिवशी अचानक सांगितलं आम्ही बंद करतोय. आपल्याला प्रॉब्लेम झाला, हे सत्य आहे. पण मग आता आपण दुसरे रस्ते शोधतो. मग म्हणायची का ईश्वर कृपा आहे का, नीट पद्धतशीर दिशा आहे त्यामध्ये. ती म्हणजे जम्मू भागातल्या रियासी जिल्ह्यात आत्ता काही महिन्यांपूर्वी लिथियमचे प्रचंड मोठे साठे सापडले. 80,000 टन प्रचंड मोठे साठे सापडले. चीनच्या पाठोपाठ लिथियमचा साठा जिथे आहे ते दक्षिण अमेरिकेचे देश, त्यांना ABC म्हटलं जातं. ते ABC म्हणजे अर्जेंटिना, ब्राझील, चिले असा त्रिकोण. तिथे आहे लिथियम. आता भारताने त्यांच्याशी करार केलेत. तेव्हा भारत चीन सुद्धा जागतिक स्पर्धा आहे, पण टिट फॉर टॅट, की त्याच भाषेमध्ये भारतही आता मग चीनला सुनावून आम्ही चॉईस करू. मग अमेरिकेने अडचणीत आणलं तर भारताचे पंतप्रधान शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीला जातील, पुटिनच्या गाडीत प्रवास करतील, तिघांचे एकत्र फोटो येतील. ट्रम्पला म्हणाव ट्रूथ सोशलवर करायचे तेवढे तुझ्या पोस्ट करत राहा. तेव्हा एक तर्क कठोर, माझं तर म्हणणं आहे, त्यामुळे जगात आपला राष्ट्रीय सन्मान वाढणार आहे. जर आपण जगात ही प्रतिमा ठेवली की हा सारखं पडतं घेणाराच देश आहे, हा गाल पुढे करतो देश, इच्छाशक्ती उलटी ठोकून देण्याची त्याच्यामध्ये नाही,
ॲबिलिटी क्षमता असेल सुद्धा, पण ते वापरावी लागते, नुसती असून कुठे चालते. तर जगाला हा भारत देश संदेश देतोच आहे की आम्ही मानतो आमचं मुख्य मिशन विश्व कल्याणाचंच आहे. याचा अर्थ भारताला कोणी कमी लेखून काही करायला गेलात तर आम्ही हम आंख से आंख मिला के बात करेंगे. हे म्हणायला जागा आहे की आत्ताच्या तारखेला हे अमेरिकेला आणि व्यक्तिमत्व म्हणून बहुधा त्यातल्या ट्रम्पला बहुधा हे आंख से आंख मिला के बात पटत नाहीये. G7ची मीटिंग कॅनडात झाली, आधी भारताला निमंत्रणच नव्हतं, भारत गप्प बसला होता. पण तिकडं आत्ता जो कॅनडाचा पंतप्रधान आहे मार्क कार्नी, त्याला सद्बुद्धी झाली, कोणी दिली मला माहित नाही, जस्टिन ट्रुडोनी दिली का कोणी दिली, पण निमंत्रण भारताला आलं. ट्रम्प दिवस रात्र म्हणतोय ऑपरेशन सिंदूरच्या वेळचं भारत पाकिस्तान युद्ध मी थांबवलं आणि युद्ध मी थांबवलं, रोज 4दा म्हणतो, 40 वेळा म्हणतो, पुन्हा पुन्हा सारखा म्हणत राहतो. आणि त्यांनी ते म्हणल्यामुळे इकडे भारतातले ज्यांच्यापाशी दुसरा बहुधा काही कार्यक्रम नाही असे तथाकथित विरोधक तेच बाजू उचलून धरून यांना बालाकोटला भारताने ॲक्शन घेतली याचे पुरावे हवे असतात. पाकिस्तान दहशतवाद पुरस्कृत करतोय याचे कशावरून म्हणताय, हे तुमचं काहीतरी जातीयतावादीच धोरण आहे. हे राष्ट्रीय हितसंबंधाला हे आहेत का सामील बांधील. पण त्या ट्रम्पनी पंतप्रधान मोदीजी G7ला गेलेले असताना फोन केला की जाता जाता इकडं येऊन जा, वॉशिंग्टन DC. ट्रम्पनी त्यावेळी जनरल मुनीरला बोलवलेला होता तिकडं. मोदींनी सांगितलं नाही येऊ शकत मी, मला परतीच्या वाटेवर क्रोएशियाला भेट द्यायची आहे, त्यामुळे मी चाललो. मग आता हे आरेला कार्यच आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं निमंत्रण नाकारतोय आणि वर सांगतोय अमेरिका नाही, मला क्रोएशियात जायचं आहे, मग मी तिथून भारतात जाईन. पुढे तर या वार्ता सुद्धा आहेत की मोदींनी अनेकदा फोन पण नाही घेतले ट्रम्पचे. आंख से आंख मिला के बात करेंगे. तुम्ही जर भारताबद्दल कमीपणाच्या आणि वाटेल ते बोलायला लागलात, बोलत राहा तुम्ही, आम्ही संयम सोडून आम्ही अनर्गल बोलणार नाही, पण आम्ही झुकणार पण नाही. व्यापाराची बोलणी चालू आहेत, ट्रम्पनी टॅरिफ लागू केले. भारत काही गिडगिडत म्हणायला नाही गेला कमी करा किंवा टॅरिफ. भारताने आपले GSTचे दर कमी केले, 4 स्लॅब होते त्याच्याऐवजी 2 केले. आता दिसून येते की झालेली जी 2025-26 आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही तिच्यामध्ये आपला GDP विकासाचा दर 8.2% निघाला. ट्रम्पच्या टॅरिफचा काही परिणाम नाही झाला. कशाने, आम्ही आर्थिक धोरणं सुद्धा त्यानुसारची घेऊ. अजून वाटचाल आपल्याला खूप करायचे. आपल्याला 8% दर सातत्याने 2047 पर्यंत टिकवता आला पाहिजे, तर तो विकसित भारत पण होणार आणि तर भारत एक आर्थिक आणि त्यामुळे अन्य क्षेत्रातली पण एक जागतिक महाशक्ती म्हणून उदयाला येणार. तिथे भारताची, भारतीय संस्कृतीची निश्चितपणे एक वैश्विक भूमिका आहे. ती हजारो वर्षांची आहे की कोणातरी दुसऱ्या देशावर आक्रमण करून तिथे कत्तली करून ताब्यात घ्यान, त्यांच्यावर आपली सत्ता, आपला धर्म, आपला पंथ लादा, हा भारत नाहीच आहे. ही आमची सांस्कृतिक भूमी, हा भारतीय उपखंड आहे. पण भारत वेदापासून मानतो की विश्व कल्याण हेच आपलं काम आहे. हे माझे नुसते भावनिक नाहीत शब्द, आपली वेदांच्या मधली प्रार्थना आहे की जी आपण गणपती उत्सवात आरती झाल्यावर मंत्र पुष्पांजली म्हणतो, त्यात ही ओळ आहे, ती वेदातली ओळ आहे. पृथ्वी समुद्र पर्यंताया हा एकराट इति, ही प्रार्थना आहे वेदातली. आमची संकल्पना काय आहे, सारं विश्व एक आहे आणि ते एक होण्याच्या दृष्टीने, त्यामुळे विश्वाच्या कल्याणाची दृष्टी. हे म्हणणारा आपण कुठं पहिले नाही होतं ना आपण शेवटचे नाही होत, आपण ह्या भारत नावाच्या एक जी सनातन धारा आहे तिचेच आपणही अंश आहोत. 11 सप्टेंबर 1893ला विवेकानंदांनी हाच भारत सांगितला. विवेकानंदांनी मांडून ठेवलंय की स्वतंत्र भारताची जागतिक नीती काय पाहिजे, तर ज्यामुळे अध्यात्म विचार, त्यातला वेदांत म्हणजे मुळी साऱ्या विश्वाच्या एकात्मतेचा विचार आणि सर्व सृष्टीच मुळी त्या विश्वाचे, ते ईश्वराची आविष्कार आहे. या नात्याने आपण सगळे एक, हे भारताच्या परराष्ट्र नीतीचं पण सूत्र पाहिजे असं विवेकानंद अजून 19व्या शतकाच्या शेवटाकडेच सांगून ठेवले. मग आता संस्कृतीशी बहुधा फारकत घेतलेला देश पुन्हा जेव्हा म्हणू लागतो की आम्ही एक सनातन राष्ट्र आहोत, एक संस्कृती आहोत,
सूत्र तीच घेऊन आम्ही नवे आधुनिक आकार धारण करू आम्ही, ते दिसणं चालू होतं. उदाहरणार्थ 1991 नंतर पहिल्यांदा त्यावेळचे पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी भारताच्या परराष्ट्र नीतीला एक नवं सूत्र जोडलं. त्याला त्यांनी दिलेलं इंग्लिश नाव आहे लुक ईस्ट पॉलिसी, पूर्वेकडे पहा. तिथपर्यंतचं भारताचं सगळं परराष्ट्र धोरण पश्चिमाभिमुख आहे. सगळं अमेरिका, सोव्हिएट रशिया, युरोप असले तर वेस्ट एशिया, इस्लामिक देश सगळे. पूर्वेकडचे जे देश आहेत यांच्याशी गेल्या सुमारे 2500 वर्षांचं भारताचं सांस्कृतिक नातं आहे. त्या देशांमध्ये भारताबद्दल एक विश्वास आहे. माझे खूप प्रवास झाले त्याही भागात. आजही ते अत्यंत आनंदाने सांगतात की भारत आमची मूळची भूमी आहे. हा जो काही आमचा देश, आमची संस्कृती, आमची लिपी, आमची भाषा, आमची कला, रामायण, महाभारत, बौद्ध, हे सगळं भारताकडनं आलं. भारताबद्दलचा एक विश्वास त्यांच्या मनात आहे आणि त्या तुलनेत चीनबद्दलचा धसका आहे की चीन आपल्याला गिळंकृत करेल, चीन खाऊन टाकेल, चीन खतम करेल. भारताबद्दलची ही भावना अजिबात नाही. पण आपण परराष्ट्र नीती त्यावर कुठं उभी करत होतो आधीची? त्याला दिशा आधी नरसिंहराव यांनी दिली लुक ईस्ट, आणि मोदीजींनी पंतप्रधान झाल्यावर त्याच्यात आणखी भर घालून ॲक्ट ईस्ट, की पूर्वेकडचे देश. एक सांस्कृतिक वारसा आहे, त्यामुळे विश्वासाचं नातं आहे. आणि ते नुसतं भावनिक न राहता विकासाची पावलं, तऱ्हातऱ्हांचा जो असेल टेक्नॉलॉजिकल एक्सचेंज इत्यादी आपण सगळे एकत्र करू. त्यात सुद्धा हे जे सार्क, साऊथ एशियन रिजनल कोऑपरेशन, भारताने ती कल्पना करून टाकली रद्दबातल, आणि त्याच्या जागी बिमस्टेक म्हणजे सार्क अधिक म्यानमार, थायलंड, उणे पाकिस्तान, हे आपण पाकिस्तानला मायनस करून टाकलं. आणि ही जी बिमस्टेक ही संकल्पना आहे, याद्वारे ॲक्ट ईस्टला प्रत्यक्ष आकार देणं चालू केलं की हे नवं नातं. मग त्यातून पण आहे की व्हिएतनामला त्यांचा जो गल्फ ऑफ टोनकिन, व्हिएतनाम आणि चीन अशी निमुळतं गोलाकार येतो आखात गल्फ, तिथे तेल आहे. ते तेल शोधून काढायला आता भारताशी करार आहे, आपली ONGC भारताशी. चीननी त्यावेळी एकेवेळी आक्षेप घेतला, भारताने तो उडवून टाकला की तुमचा काय संबंध नाही आहे, ते जे समुद्र आहे तो व्हिएतनामची सार्वभौम जमीन आहे, आम्ही सार्वभौम राष्ट्र, तुम्ही नाही सांगायचं. चीनचा जो दावा आहे की साऊथ चायना सी सगळं आमचा आहे, भारताने तो न ऐकता हे जे ॲक्ट ईस्टनुसारचं आर्थिक विकास, तंत्रज्ञान, चलनविषयक व्यवहार आणि भारताकडच्या कुशलतेचाही वापर, आणि ज्या एशियन टायगर्सनी त्यांची प्रगती कमी काळात करून घेतली तिचा भारताच्या प्रगतीला कसा वापर करून घेता येईल, हे विवेकानंदांचंही स्वप्न होतं. खरं म्हणजे नीट वाचलं तर हे गांधीजींचं सुद्धा स्वप्न होतं. मी तर इथपर्यंत म्हणतोय की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या फॉरेन पॉलिसीमधल्या दुर्दैवानी त्रुटी, भोंगळपणा आणि त्या नादात भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांचं झालेलं नुकसान भरपूर आहे. पण पंडितजींनी सुद्धा मांडलेली दृष्टी की जगामध्ये भारताला बजावण्याची एक भूमिका आहे, ती विश्वाच्या कल्याणाची भूमिका आहे, ती करायलाही भारत देश सुसज्ज झाला पाहिजे. एक प्रकारची सांस्कृतिक संगती आहे त्यामध्ये. आणि या राष्ट्राला विश्वबंधू होणे म्हणा, विश्वमित्र होणे म्हणा, आणि तिथपासून राष्ट्रीय वाटचाल चालू राहिली तर विश्वगुरूची भाषा करता येईल. आहे विवेकानंदांचंही स्वप्न की हा भारत विश्वगुरू होणे. आणि भारताचा विश्वगुरू होण्याचा रस्ता केवळ सैनिकी बळातून जात नाही, जाता पण कामा नाही. सैनिकी बळ पाहिजेच, कारण शत्रूला धाक वाटलाच पाहिजे. तो धाक वाटला तरच उलट युद्धाच्या शक्यता कमी होतात. असंच दुसरं जे फार छान वाक्य आहे, द बेस्ट वे टू अवॉइड वॉर इज टू बी रेडी फॉर वॉर. तुम्हाला युद्ध जर टाळायचं असेल तर शत्रूला नीट माहिती पाहिजे की पंगा घेऊ नका, करायला गेलात युद्ध तर तुमच्यावर भयंकर नुकसानी म्हणजे कपॅसिटी टू इन्फ्लिक्ट अनॲक्सेप्टेबल डॅमेज, की तुम्हाला आम्ही वाटोळं करून ठेवू शकू, सोचना भी मत. त्यामुळे ती तयारी. आपण दुबळे राहिलो हे चाणक्यही म्हणतो की जे राज्य दुबळं राहतं ते त्याच्या दुबळ्या राहण्यामुळे आक्रमणं ओढवून घेतं. तेव्हा एका बाजूला युद्धसज्जता पाहिजे, पण आपल्या विश्वगुरू होण्याच्या व्याख्येमध्ये कुठेतरी जाऊन जग जिंकायचं आणि त्यांच्यावर मात करायची आणि त्यांच्यावर राज्य करायचं वाला या संस्कृतीचं स्वप्न नाही. आर्थिक विकास सुद्धा पाहिजेच,
आपला GDP अमेरिकेच्या तोडीस तोड झालाच पाहिजे. नुसता GDP होऊनही नाही चालणार, त्याचं वाटप सुद्धा समाजामध्ये समतापूर्ण पाहिजे. काही मुठभर लोकच प्रचंड श्रीमंत आहेत आणि उरलेले अजून दारिद्र्यात टाचा घासतात. हे काय आपल्या स्वप्नातला विकसित भारत 1947 नाही सुद्धा आणि असता पण कामा नये. पण वाटचाल विश्वगुरू होण्याकडची जी आहे ही ज्या तऱ्हेने आधीच्या हजारो वर्षात भारताने जगाला तत्वज्ञान दिलं, धर्म दिला, गणित दिलं, खगोलशास्त्र दिलं, विज्ञान दिलं, भाषा दिली, कला दिली, नृत्य दिलं, रामायण दिलं, महाभारत दिलं. आधुनिक काळात त्याला शब्द आहे सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर. पण सॉफ्ट पॉवर ही जी सांस्कृतिक शक्ती, हिला हार्ड पॉवरचं बॅकिंग लागतं. ती नुसतं सॉफ्ट पॉवरची शक्ती काम नाही करणार. हार्ड पॉवर, आर्मी, अण्वस्त्र सज्जता, सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान. आता बदलल्यामुळे जर रोबो, AI आणि प्रत्यक्ष सैनिक लढणार नाही तरी भारत त्या सगळ्यासाठी तयार आहे. हे लागणारच आहे. सॉफ्ट पॉवरला हार्ड पॉवरचं बॅकिंग असावं लागतं, तर आपली वाटचाल विश्वगुरू होण्याकडे माझी आहे श्रद्धा की ती चालू आहे आणि नुसती नाही, आपण यशस्वी पण होणार आहोत. सप्टेंबर 2014 मध्ये युनायटेड नेशन्सची 17वी सर्वसाधारण सभा होती. त्याला प्रत्यक्ष न्यूयॉर्कला उपस्थित राहायची मला संधी होती. त्यावेळी मोदीजींनी युनायटेड नेशन्स समोर विचार मांडला की 21 जून हा आपण सगळा इंटरनॅशनल योग दिवस म्हणून आपण साजरा करूयात. युनायटेड नेशन्सची एक कार्यपद्धती आहे. त्यानुसार एखादा ठराव मांडायचा तरी तो किमान 55 देशांनी पुरस्कृत करावा लागतो, स्पॉन्सर. तर 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस माना हा ठराव 145 देशांनी पुरस्कृत केला मुळे मांडतानाच. आणि मी UNच्या सर्व कार्यपद्धतीचा केलाय अभ्यास. एखादा ठराव UNच्या कार्यपद्धतीत येणे आणि त्याचे टप्पे पार करून अंतिमतः तो संमत होणे, याला युनायटेड नेशन्सच्या कार्यपद्धतीत सरासरी काळ 3 वर्षाचा आहे. 3 वर्ष. फास्टेस्ट गतीने झालेलं पाहिलं तर सरासरी, म्हणजे फास्टेस्ट नाही, सरासरी त्याला 3 वर्ष लागतात. इथे सप्टेंबर 2014 मोदीजींनी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस असण्याचा मुद्दा मांडला. 2.5 महिन्यात युनायटेड नेशन्समध्ये तो मान्य सुद्धा झाला आणि 21 जून 2015 पासून आता सगळं जग आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे. योग ही आपली सॉफ्ट पॉवर आहे आणि भारत जगाला काय सांगतो? भारत कत्तली सांगत नाही, हिंसाचार सांगत नाही, द्वेष सांगत नाही. पण म्हणून भारत दुबळा पण राहणार नाही. भारत जगाला वेदांताचा विचार सांगतो, बुद्धाचा विचार सांगतो, शांतीचा, मानवाच्या मैत्रीचा, पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार सांगतो. ती वाटचाल त्या विश्वगुरू होण्याकडे. पर्यावरणाच्या प्रश्नाचं जागतिक उत्तर सुद्धा भारतीय विचारात, भारतीय संस्कृतीत, हा पर्यावरणाकडे पाहण्याचा जो भारतीय दृष्टिकोन आहे त्यातच आहे. कारण आपण निसर्गाला काहीतरी लुटण्याची गोष्ट मानत नाही आपल्या उपभोगासाठी. त्या दृष्टिकोनाने आज मानवतेला उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. आपण निसर्गाशी एकरूप आहोत, अद्वैत, की तू आणि निसर्ग वेगळा नाही आहे आणि तू त्याच्याशी एकरूप होऊन राहा. आपल्याकरता पृथ्वी ही पण माता आहे, भारत ही पण माता आहे, वाहणारी प्रत्येक नदी ही पण माता आहे. तिथे द्वैत नाही आहे की ही काहीतरी लुटण्याची, उपभोग घेण्याची, कन्झ्युम करण्याची, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, नफा ह्याची गोष्ट नाही. निसर्गाशी एकरूप होऊन निसर्ग समृद्ध करत तो झाला तर तू समृद्ध होणार आहेस. तर मग जगाचा हा पर्यावरण विषयक करार झाला डिसेंबर 2015. त्याचं नाव पॅरिस करार आहे कारण तो झाला पॅरिस. पुन्हा तिथे उपस्थित राहायची मला संधी होती आणि मध्यरात्रीनंतर तो करार मान्य झाला. त्यावेळी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता ओबामा. ओबामानी मध्यरात्री बाहेर येऊन पत्रकारांशी बोलला. त्याचं पहिलं वाक्य होतं की पॅरिस करार भारतामुळे शक्य झाला. हे त्याचं पहिलं विधान होतं. त्या पॅरिसमध्ये सुद्धा भारताने वन सन, वन वर्ल्ड,
वन ग्रिड ही संकल्पना मानली की पर्यायी जे ऊर्जेचे स्रोत आहेत त्याच्यात सौर ऊर्जेला महत्त्व आहे, आपल्याला ती पाहिजे. तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्याच्यामधले 122 देश भारताने आवाहन केलं की आपण एक संघटना बनवू. तिचं नाव इंटरनॅशनल सोलर अलायन्स. तिचं मुख्यालय गुरुग्राम, आत्ताचा हरियाणा, दिल्लीला लागूनच आहे, तिथे असेल. आणि भारत त्याच्यासाठी $10 बिलियन देईल. अख्ख्या जगाने मान्य केलं. 122च्या 122 देश त्याचे सदस्य आहेत. पॅरिसच्या त्या परिषदेतच या ISAच्या स्थापनेचा कार्यक्रम झाला, ज्याला मी पण समोर उपस्थित होतो. 52 देशांचे प्रमुख स्वतः त्या कार्यक्रमाला आले होते. भारताची ही वैश्विक दृष्टी आपल्याला नुसती महाशक्ती नव्हे तर विश्वाचं कल्याण करणारी शक्ती इकडे नेईल. पण त्यासाठी आपल्याला वेळ आहे. 2047चा विकसित भारत, की जो विकास केवळ भौतिक नाही, भौतिक आहे पण तो मानसिक, बौद्धिक आणि भारतीय विचारानुसारचं विकासाचं सर्वात मोठं क्षेत्र आत्मिक विकासाचं. तो आपल्याला वाटचाल खूप करायची आहे, पण जी झाली आहे तिने आपल्याला बळ देऊन आत्मविश्वास दिला पाहिजे की आम्ही ती करू शकतो. त्यामुळे इथून पुढच्या वाटचालीमध्ये आजच्या तारखेला एक जगाची दुसऱ्या महायुद्धानंतरची सगळी व्यवस्था आता बदलतेच आहे, निश्चित आहे. वर्ल्ड ऑर्डर की दुसऱ्या महायुद्धाने जी एक स्थापन केली, आधी अमेरिका आणि सोव्हिएट रशिया 2 महाशक्ती. 91मध्ये सोव्हिएट रशियाचं पतन झालं तरी अमेरिका उरली. एव्हाना चीनचा उदय होतोय. तर मग पुन्हा ती शीतयुद्धाच्या काळातली बायपोलर, द्विध्रुवी येते का? भारताचं म्हणणे नाही, आता मल्टीपोलर, नवे सगळ्याच देशांना समान महत्त्व आहे अशी व्यवस्था. पण जगातले अर्थव्यवस्था, युद्धशास्त्र सगळं कळणारे, जिओ पॉलिटिक्स, भूराजकीय कळणारेही सांगतायत की गेली 400-450 वर्ष जगाच्या राजकारणाचं केंद्र जे पश्चिमेत होतं आता ते पुन्हा पूर्वेकडे जाऊ लागलेलं आहे. अशी वर्ल्ड ऑर्डर बदलण्याच्या कालखंडात आपला हा भारत आकार घेतोय. त्याची परराष्ट्र नीतीसुद्धा आकार घेतेय. आपल्याला जर हा समर्थ भारत आणि विश्वाच्या कल्याणाची भाषा बोलणारा भारत वाटचाल करायची असेल तर राष्ट्र म्हणून आपल्याला टिकायला पण पाहिजे आणि समृद्ध पण व्हायला पाहिजे. म्हणजे परराष्ट्र नीतीसाठी सुद्धा एक राष्ट्र असण्यामध्ये आपली ताकद आहे. हे ज्यांना कळतंय ते आजही आपलं हे राष्ट्रीयत्व दुबळं करायचे प्रयत्न करतायत, तोडायचे प्रयत्न करतायत. बाहेरून पण करतायत, आतून पण करतायत. आतले एवढे गंभीर आहेत की बाहेरचे धोके कमी मानावेत, कारण त्यांना कळलंय की हे जर तुटलं राष्ट्र तर दुबळं होणार आहे, मग महासत्ता होणार नाहीये आणि मग आपला त्यांना आधार सततचा लागणार आहे. आणि राजकीय स्वार्थ असू द्या नाही तर का, ज्यांना वाटतंय की अशा विदेशी शक्तींची मदत घेण्यात आणि भारताच्या एकात्मतेला नख लावण्यात त्यांच्या राजकारणाचं हित आहे, ते तसं करतायत सुद्धा. परराष्ट्र नीतीच्या संदर्भातही आपलं सूत्र पाहिजे की तुमचं माझं राष्ट्रीयत्व बळकट झालं पाहिजे. त्यानंतर आणखी एक फार छान संज्ञा आहे, तिचं नाव आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर असं नाव आहे. की 10 मे संध्याकाळच्या 5ला आता आपण पाकिस्तानला निर्णायकरित्या ठोकण्याच्या होतो खरे उंबरठ्यावर. एकूण जी काही गुंतागुंत झाली, जी अजूनही चालू आहे, भारत त्यात यशस्वी याचा मला आहे विश्वास. पण अशा काळात ताकद आपली वाढवत न्यायची तर राज्यशास्त्र, अर्थशास्त्रातही ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर, की राष्ट्र म्हणून आपल्या ज्या विविध शक्ती आहेत त्या वाढवत ठेवल्या पाहिजेत. मग ती शक्ती म्हणजे नुसतं सैन्य नाही, सैन्य आहेच, त्याची अत्याधुनिकता आहेच, AI सुद्धा आहेच, रोबो सुद्धा आहेच, पण मग अर्थव्यवस्था पण आहे, GDPच्या विकासाचा दर पण आहे. त्यामुळे भारत एक अखंड बाजारपेठ जर झाली 140 कोटी, की ज्यामध्ये अजूनही दारिद्र्याची समस्या गंभीर आहे, हे मान्य आहे, ती दूर करायची आहे, तरी सुद्धा सुमारे 60 ते 70 कोटीचा मध्यम वर्ग आहे. ही बाजारपेठेची ताकद आहे आपल्या, ही आपल्या लोकशाहीची ताकद आहे, ही आपल्या लोकसंख्येची ताकद आहे, ही आपल्या बाजारपेठेची ताकद आहे आणि ही आपल्या अत्याधुनिक डिजिटल, ह्याला 4Ds असं म्हटलं गेलं आहे. डेमोक्रेसी, डेमोग्राफी, डिजिटल आणि डोमेस्टिक मार्केट, बाजारपेठ, 4Ds. ह्याच्या आधारे आपली कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर बळकट करत नेणे. मला तर आपल्या परराष्ट्र नीतीच्या वाटचालीला एका अत्यंत महत्त्वाच्या सूत्राचं नाव द्यायचं आहे मला.
की भारताच्या परराष्ट्र नीतीचं सूत्र काय पाहिजे. माझ्या मनातलं त्याला नाव आहे द चक्रवर्तीन डॉक्ट्रिन, असं माझ्या मनातलं नाव आहे. की भारताने डिफाईन करायला पाहिजे की जगाचा हा प्रदेश, अफगाणिस्तानपासून आराकान आणि तिबेटपासून हिंद महासागर, ह्याचे चक्रवर्ती आम्ही आहोत. आणि म्हणण्याचा अर्थ आहे की आम्ही दुसऱ्या देशांच्या स्वातंत्र्य सार्वभौमत्वाला नख लावणार नाही आहोत, पण तुमची धोरणं आमच्या विरोधी असून चालणार नाही आहेत. आणि अशी परिस्थिती, अशी परराष्ट्र नीती, अशी अर्थव्यवस्था की ज्यामुळे त्या देशांना भारतविधी धोरणं घेणं परवडता कामा नये एका बाजूला. या उलटं वाटलं पाहिजे की अरे उलट्या आपण भारताच्या बरोबरीने पुढे गेलो तर उलटं त्याच्यात आपलं पण हित आहे आणि आपला पण विकास आहे. वेदांपासून भारताच्या राज्यशास्त्रीय संकल्पनांमध्ये ही चक्रवर्ती ही कायम संकल्पना आहे. आजही काही शक्ती जरी सांगत असल्या की भारत कधी एक राष्ट्र नव्हतंच, रूढार्थाने डाव्या शक्ती, त्यांना त्यांची करायची ती बडबड करू द्या. आपलं कामे अभ्यास करून उत्तरं देणे सुद्धा. पण आपली श्रद्धा अभ्यासाच्या आधारावर आहे की उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला तिन्ही बाजूनी महासागर, हा प्रदेश हजारो वर्ष भारत आहे, यातल्या लोकांना भारतीय म्हणतात. एकात्मतेची ही संकल्पना हे आपलं बळ आहे. त्या काळात सुद्धा राज्य जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक राजाची इच्छा असायची की मी भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट झालो पाहिजे. त्या काळातली राज्यशास्त्रीय मग संकल्पना आहे की एक राजसूय यज्ञ तरी करायचा. त्याला भारतवर्षातल्या राजांना निमंत्रण जातील की मी राजसूय यज्ञ, त्याला या. ते जर आले तर त्याचा अर्थ आहे की त्यांनी सार्वभौमत्व मान्य केलं जो राजसूय यज्ञ करतोय त्याचं, आणि त्या बदल्यामध्ये तू तुझं राज्य चालू ठेव, आम्ही तुझ्या गळ्याला नख लावत नाही आहोत, पण मग तुझं माझं एक नातं असेल, त्याच्यात तुझी धोरणं माझ्या विरोधी असता कामा नयेत. चक्रवर्तीची संकल्पना भारतीय परिभाषेतली दुसरी अशी, त्याला नाव आहे अश्वमेध यज्ञ, की जिंकायचा सारा भारतवर्ष. आपलं स्वप्न काय? भारतवर्ष. सोडला घोडा यज्ञाचा, जिथं जाईल तो प्रदेश त्या राजाचा. तिथला सत्ताधारीने जर मान्य केलं की मी तुझं वर्चस्व मान्य करतो, तर मग युद्ध नाही, कत्तली नाही, अत्याचार तर कधीच नव्हते. आपल्या युद्धाचं जे धर्मशास्त्र आहे त्याच्यात निरपराध्यांवर अत्याचार नाही आहेत. पण त्यांनी जर मान्य केलं तर तुझं राज्य चालू ठेव, पण तुझी धोरणं माझ्या विरुद्ध असता कामा नयेत. या भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट मी आहे. मला म्हणायचं त्या संकल्पनेला एक आधुनिक रूप म्हणजे मी त्याला नाव देतोय द चक्रवर्तीन डॉक्ट्रिन, की ज्याला भारतीय उपखंड नाव आहे. हा भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाचा प्रदेश आहे. यामधली धोरणं भारताच्या विरोधी असून चालणार नाहीत. आम्हाला थोडी तुलना सांगायची तर अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीचं एक सूत्र गेली 200 वर्ष आहे, त्याचं नाव आहे मनरो डॉक्ट्रिन. हा 1823 मध्ये होता. प्रेसिडेंट मनरो त्यांनी एक परराष्ट्र नीतीचं सूत्र जाहीर केलं की उत्तर आणि दक्षिण अमेरिका हे आमचं अंगण आहे, बॅकयार्ड, आणि युरोपमधल्या कुठल्याही सत्तेने इथं काही ढवळाढवळ करून चालणार नाही. दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतली सर्वात पॉवरफुल सत्ता आम्ही असू, आम्ही दुसऱ्याला इकडं ढवळाढवळ करू देणार नाही. याला नाव मनरो डॉक्ट्रिन आहे. आधुनिक अर्थाने म्हणायचं झालं तर मी ही जी प्रस्तावित करतोय द चक्रवर्तीन डॉक्ट्रिन, ही काहीशी भारतीय सांस्कृतिक संकल्पनेला दिलेलं आधुनिक रूप, पण समांतर मानायचं झालं तर त्या मनरो डॉक्ट्रिन सारखी आहे. ह्या ज्या 5 ऑगस्ट 2024ला शेख हसीना वाजेद यांना पळून यावं लागलं, मी त्या तारखेपासून म्हणत आलोय की बांगलादेश पुरतं नजीकच्या भविष्यकाळाबद्दल म्हणायचं तर आपलं उद्दिष्ट काय पाहिजे मी मांडलं. आणि तशा माझ्या काही पॉलिसी मेकर्स बरोबर मीटिंग्स पण झाल्या आहेत, तिथे परवानगी मिळाल्यामुळे मी मांडलं सुद्धा की आपलं राजनैतिक उद्दिष्ट पाहिजे शेख हसीना वाजेद यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवणे. पण यावेळी बसवताना 2 गोष्टी, त्या म्हणजे बांगलादेशचं संरक्षण आणि परराष्ट्र धोरण भारताकडे पाहिजे, बाकी तुम्ही सार्वभौम राष्ट्र म्हणून चालू ठेवा. या नीतीचं नाव द चक्रवर्तीन डॉक्ट्रिन, की तुम्ही युनायटेड नेशन्सचे सदस्य आहात, सार्वभौम राष्ट्रात, आम्ही त्याच्या कशाच्याही आड येत नाही आहोत, पण तुम्ही भारताचं सार्वभौमत्व आणि हे चक्रवर्तीत्वाचं स्वरूप तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अशी परराष्ट्र नीती, आणि त्या दृष्टीने भारत एक आज सशक्त, उद्या विकसित आणि त्यामुळे विश्वाच्या कल्याणाची शक्ती म्हणून काम करणारं राष्ट्र आपण सगळे आपापल्या परीने त्यासाठी काम करूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.